सुरू करा. ओके सर. नमस्कार सर्वांना. वाचावे ते अनेक ही टॅगलाईन घेऊन निघालेल्या वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने आजची ही 17वी साहित्य चर्चा आपण इथे आयोजित केलेली आहे. कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लव्हाळे या काव्यसंग्रहावर बोलण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमासाठी अंजली डमा मॅडम, माननीय डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर, माननीय विक्रम भागवत सर आणि आजच्या या काव्यचर्चेच्या सत्कार मूर्ती सन्माननीय अंजली कुलकर्णी मॅम, आपल्या सर्वांचंच आणि वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आणि काव्यचर्चेच्या मुख्य प्रवाहात वळण्यापूर्वी वाचकपीठ प्रतिष्ठानची आपली भूमिका आणि याबद्दलचं आपलं मनोगत थोडक्यात आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते माझी सखी आणि वाचकपीठ प्रतिष्ठानच्या सन्माननीय सदस्य आदरणीय मृणालिनी देशपांडे मॅडम, छत्रपती संभाजीनगर येथून आपल्याला विनंती आहे मॅडम की आपण स्वागत आणि प्रास्ताविक स्वरूपात आपली भूमिका इथे विशद करावी. आदरणीय मृणालिनी देशपांडे. सगळ्यांना नमस्कार. सर्व आदरणीय व्यासपीठ आणि आभासी जगात आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विक्रम भागवत सर, भाष्यकार कवी लेखक माननीय डॉक्टर केशव देशमुख सर आणि कवयित्री अंजली ढमाल मॅडम यांचं मी मनापासून स्वागत करते. ज्यांच्या काव्यसंग्रहावर आपण आज इथे चर्चा करणार आहोत अशा आदरणीय अंजली कुलकर्णी मॅडम यांच्यासमोर आणि उपस्थित सर्व मान्यवर यांचेही मनापासून स्वागत. गेली 4 वर्ष सातत्याने अखंडपणे साहित्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी या माध्यमावर आवाज येतोय माझा? आम्ही काय केलं इथे घेत आहोत. गेली 4 वर्ष सातत्याने अखंडपणे साहित्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी या माध्यमातून, आभासी माध्यमातून म्हणा किंवा प्रत्यक्षपणे सगळेजण एकत्र भेटून हे कार्य करीत आहेत. वाचकपीठाची ही भूमिका समजावून घेताना थोडासा भूतकाळ जाणून घ्यायला हवाच. 2020 माणसांपासून दूर तोडणारं हे वर्ष. कोरोनामुळे भयंकर जीवितहानी झालेली, नैराश्य आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवणारी ही परिस्थिती. अशा मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा एका हाताने हिसकावून घेतल्यावर दुसऱ्या हाताने माणसांना साहित्यावर प्रेम करणाऱ्या, जोडणाऱ्या लिहित्या हातांना एकत्र आणून मारुती सर व भास्कर सर निर्मळ यांनी पुढाकार घेऊन या आभासी वाचकपीठ प्रतिष्ठानची स्थापना केली. याच्यावर आपण ऑनलाईन कार्यक्रम, आभासी म्हणताना थोडा त्रास होतोय, ऑनलाईन कार्यक्रम आणि ऑफलाईन कार्यक्रम आपण असे अनेक घेतो. त्यामुळे बरेच लिहिते हात एकत्र आले आणि साहित्यावर प्रेम करणारे खूप मंडळी आपल्याला इथे जोडल्या गेले. जवळपास 4 वर्ष झालीत आपण अनेक कार्यक्रम घेतो आहोत. याच्यामध्ये मुख्यत्वे करून कवी ज्यांचे आपण मेन म्हणजे पुस्तक विकत घेऊन, जनरली हा ट्रेंड नव्हता की काव्यसंग्रह विकत घ्यायचा आणि वाचायचा, कारण लायब्ररीमध्ये जाऊन जे पुस्तक मिळेल, जे काव्यसंग्रह अवेलेबल असेल ते घ्यायचं आणि वाचायचं. पण वाचकपीठ चळवळीने ही अतिशय चांगला उपक्रम हा राबवला आहे की आपण त्या कवयित्रीचं पुस्तक विकत घ्यायचं, वाचायचं आणि त्याच्यावर ही सखोल चर्चा करायची. या कार्यक्रमाला आता आपण जवळपास 4 वर्ष पूर्ण करत आहोत. हे सगळं करत असताना पहिल्या आणि शेवटच्या रविवारी हा आपला कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी, अनेक मोठे रसिक, अनेक मोठे मान्यवर उपस्थित राहून सगळ्यांना मार्गदर्शन करतात. गुगल मीट आणि फेसबुक आणि युट्यूब या समाज माध्यमांचा उपयोग अतिशय उत्स्फूर्तपणे पॉझिटिव्हली केला जातो. जी हल्ली एक आहे की मोबाईलचा वापर वाढलाय, समाज माध्यमांवर फार अपप्रचार होतो आहे वगैरे, तसं न होता अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आपण इथे घेतो आहोत. तसेच वर्षातून एकदा
आपण ऑफलाईन कार्यक्रमही घेत आहोत. त्यामध्ये आपण देवगिरी म्हणजे संभाजीनगरला कार्यक्रम झाला, नांदेडला कार्यक्रम झाला. याच्यामध्ये आपण अनेक मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी आपल्या याच्यामध्ये दखल घेऊन भाग घेतला. त्यावर सखोल चर्चा झाली. ह्या अशा अतिशय आगळ्या आणि वेगळ्या दृकश्राव्य आणि दृकचित्र व्यासपीठावर आज पुन्हा एकदा आपण सगळे जमलो आहोत. तेही आदरणीय अंजली कुलकर्णी मॅडम, कवयित्री आदरणीय अंजली कुलकर्णी मॅडम यांच्या शाबूत राहो रवाळे ह्या काव्यसंग्रहावर चर्चा करण्यासाठी आपल्याला सगळं मान्यवरांचे विचार ऐकायचे आहेत. आपण त्यासाठी उत्सुक आहोत. मी फार वेळ न घेता आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करते आणि पुन्हा एकदा शर्मिलाताईंना मी पुढचे सूत्र सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय थोडक्यात परंतु विस्तृतपणे आपण आपल्या वाचकपीठचा आढावा या निमित्ताने घेतलेला आहे. वाचकपीठ प्रतिष्ठान ही पुस्तकं विकत घेऊन वाचणारी ही संस्था आहे. यातील प्रत्येक जण पुस्तकाप्रती किंवा कवितेप्रती श्रद्धा ठेवून आहे आणि यासाठी कवितेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो आपला अट्टहास आहे, या माध्यमातून आपण तो पूर्ण करत आहोत. यासाठी व्यासपीठचा प्रत्येक सदस्य प्रयत्नशील आहे. आजच्या या काव्य चर्चेमध्ये आपल्या सर्वांना सुपरिचित असणाऱ्या कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा शाबूत राहो हे लव्हाळे हा जो कविता संग्रह आहे तो आपण निवडलेला आहे. आणि हा निश्चितच हा कविता संग्रह एक वेगळ्या उंचीवर जाणारा कविता संग्रह आहे आणि ही काव्य चर्चा आपल्याला एका नव्या अनुभूतीकडे घेऊन जाईल असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खरं तर अंजलीताई कुलकर्णी हे संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण साहित्य विश्वाला सुपरिचित असणार असं एक नाव आहे आणि कवितेच्या विश्वातच नव्हे तर सगळ्याच साहित्यिक विश्वामध्ये त्यांचा एक दबदबा आहे. त्या समीक्षक आहेत, कथाकार आहेत, व्याख्यात्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक स्त्रीवादी कवयित्री आहेत असं म्हटलं तर अशी त्यांची ओळख आहे. MA मराठी आणि LLB झालेल्या अंजलीताई या मराठी स्त्रीवादी कवयित्री म्हणून परिचित आहेत. त्यांच्या नावावरती 6 कविता संग्रह आणि 3 ललित लेख संग्रह आहेत, 8 वैचारिक लेख संग्रह आहेत, संपादित केलेली त्यांची 6 पुस्तके आहेत आणि एकूण 23 पुस्तकांच्या त्या धनी आहेत असं म्हटलं तर म्हणजे इतकी मोठी ग्रंथसंपदा अंजलीताईंच्या नावावर आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. अनेक कवी संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून त्यांचा वावर असतो, त्यांना आमंत्रित केलं जातं आणि त्यांची उपस्थिती ही सर्वांसाठी सन्मानाची बाब असते. आज अंजलीताईंच्या कविता संग्रहावर आपण इथे चर्चा करत आहोत. तर या भूमिकेतून आपल्या या संग्रहाबद्दल बोलण्यासाठी ना आपल्या 2 कविता आपल्या समोर मांडण्यासाठी मी विनंती करते ताईंना की आपण इथे बोलावं, व्यक्त व्हावं आणि आमच्या समोर आपल्या 2 सुंदरशा रचना ठेवाव्यात. आदरणीय अंजलीताई कुलकर्णी. धन्यवाद शर्मिला. सर्वांना नमस्कार. वाचक पीठच्या आजच्या या उपक्रमामध्ये माझ्या शाबूत राहो हे लव्हाळे या कविता संग्रहावरती म्हणजे चर्चा ठेवली आहे. याचा मला खरोखरच मनस्वी खूपच आनंद वाटतोय. कारण मी वाचक पीठशी पहिल्यापासून बऱ्यापैकी संबंधित आहे. 1-2 वेळा मी याच्यामध्ये अध्यक्ष किंवा वक्ता म्हणून बोललेली देखील आहे आणि त्या उपक्रमाच्या महत्व त्याचं काय आहे त्याच्याविषयी मृणालिनी आणि शर्मिला बोललेल्याच आहेत. त्याच्यामुळे ते पुन्हा पुनरावृत्ती न करता सर्व वाचक पीठची सर्व संबंधित मंडळी यांचं मी अभिनंदन करते आणि आज अध्यक्ष आणि वक्ते म्हणून जे आलेले आहेत त्यात शिवाय उपस्थित जे राहिलेले आहेत त्या सर्वांचे देखील मी सुरुवातीलाच आभार मानते. साधारणपणे 90च्या दशकामध्ये मी त्याच्या यादीपासून खरं तर मी लिहायला लागले. म्हणजे खरं तर शाळेपासून लिहायला लागले पण त्या लिहिण्याला तसा काही अर्थ नसतो.
तर एक 80-90च्या दरम्यान मी लिहायला लागले आणि एक आजपर्यंत एक 6 मोठ्यांचे आणि एक 7वा मुलांसाठीचा कुमारवयीन मुलांसाठीचे असे 6-7 संग्रहांच्या मधून जगण्याच्या एक विविध पातळ्यांवरून जगण्याची एक उलगड पकडण्याचा प्रयत्न मी केला आहे असं मला वाटतं, की विविध पातळ्यांवरती जे आपलं एकाच वेळेला जगणं सुरू असतं, मग ते जगणं म्हणजे निसर्गाच्या विविध आविष्कारांमधलं जगणं असेल, माणसा-माणसांच्या संबंधातलं माणसांच्या पातळीवरचं माणसा-माणसांमधले संबंध, ताण आणि विशेषतः स्त्रिया, की तिने म्हटलं, की माझ्या स्त्रीवादी अशी ओळख आहे. तर स्त्रीवादी आहे का नाही असं माहीत नाही, पण स्त्रिया या माझं मी एक स्त्री म्हणून असलेलं माझं अनुभवत्व आणि लहानपणापासून आसपासच्या सर्वत्र सभोवतालच्या सगळ्या दुनियादारीमध्ये रमलेल्या आणि पिचलेल्या स्त्रिया त्यांचं सुख-दुःख, त्यांचं रमणं, त्यांचं पिचणं, दडपलं जाणं आणि प्रश्न त्यांचे आणि याच्याविषयीचं एक हे आणि शाबूत राहोबद्दल बोलायचं झालं तर आजच्या समकालीन सगळ्या जगण्यामधलं एक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि अगदी कविता विषयक देखील एक जे वास्तव आहे, पर्यावरण आहे, त्या सगळ्या म्हणजे जीवनाच्या या सगळ्या पैलूंविषयी वाटणारं जे काही ज्या संवेदना आहेत, ज्या एक आणि सध्याच्या काळामधलं जे एक अस्थिरतेचं, भयाचं किंवा एक संभ्रमाचं जे एक जगणं आहे, त्या ते सगळं जगणं समजून घेऊन त्याचं ते आपल्याला काय समजलं आहे ते टिपावं असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे आणि ते समजून घेण्यासाठी स्वतःच्या मनाच्याही आतल्या एका अंतर्मनाला आपल्याला काय वाटतंय या सगळ्या वास्तवाविषयी हे जाणून स्वतःलाच स्वतःचं जाणून घेण्यासाठी म्हणून मी स्वतःला खोदत आलेली आहे आणि एक काय म्हणाले शोधत आलेली आहे. तर तो एक स्वतःचा आणि जगाचा शोध असं म्हटलं तरी हरकत नाही. मला असं वाटतं, की माझ्या ठिकाणी असलेलं एक जगण्याविषयीचं जे अनिवार, अपरंपार कुतूहल आहे, त्याच्यातूनच माझ्या सगळ्या कविता या माझं कविता लेखन होत आलेलं आहे आणि एक जगण्याविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक मानवी जीवनाविषयी, सगळ्या सृष्टीविषयी जे एक रहस्य एक वाटत असतं, ते रहस्य जाणून घेणं म्हणजे एक त्याचा एक जो ध्यास आहे आणि जे काही आपल्याला आयुष्याच्या टप्प्या-टप्प्यावरती जे काही एक अंशरूप असं जे तुकड्या-तुकड्यांनी जे थोडं-थोडं काहीतरी एक झरोके असे गवसत जातात. ते गवसणं हे जास्तीत जास्त अचूक शब्दांमध्ये म्हणजे शब्दांच्या जवळ-जवळ किंवा संवेदनांच्या जास्तीत जास्त जवळ-जवळ, जवळ-जवळ जात अचूक शब्दांमध्ये टिपण्याचा ध्यास मला पहिल्यापासून लागलाय. अर्थात ते जमलं किती आहे, तो ध्यास किती यशस्वी झालाय हे मी नाही सांगू शकत आहे. ते आता तुम्ही सांगणारच आहात. परंतु तो ध्यास मात्र मला आहे आणि एक अगदी एका शब्दात सांगायचं तर डिकोडिंग ऑफ लाईफ हा माझ्या कवितांना लागलेला ध्यास आहे आणि तो किती जमलाय हे माहिती नाही आणि मला कायमच म्हणजे माझ्या एका कवितेमध्ये मी म्हटलंय की काय हां, कविता हिमनगासारखी 7 अष्टमांश पाण्याखालीच राहते. ही जी रुखरुख आहे, त्या कवितेत मी व्यक्त केलेली ती रुखरुख मला कायमच कुरतडत असते आणि ही कुरतड जोपर्यंत मनाची कुरतड, मनाची अस्वस्थता जोपर्यंत आहे तोपर्यंत मी कविता लिहीत राहीन असं मला वाटतं आहे. आणि माझ्या संग्रहावरती सगळेच जण म्हणजे बोलणारच आहेत त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी आता बोलत नाही आणि 2 पुन्हा एकदा म्हणजे आभार मानते आपल्या सर्वांचे. मी 2 माझ्या कविता आपल्या समोर ठेवते. पहिली कविता आहे नाकारत नाकारत. अ, नाकारत नाकारत कुठून कुठून शहराच्या वळचणीला येतात ही माणसं आवळा देऊन कोहळा काढावा तशी कवडीमोल मजुरीच्या मोबदल्यात यांच्या कष्टावरच उभी राहतात बडी बडी शहरं. तिरस्काराचा दृष्टिक्षेप मिळावा महारोग्याला तशी उपेक्षा आणि घृणेची थुंकी झेलत मिरवतात अनधिकृतपणाचा शिक्का मस्तकावर. काटकोळ्या देहात लढत राहण्याची विस्तव धग घेऊन पुन्हा पुन्हा सामोरे जातात बुलडोझरवर. जगण्याची अनिवार्य इच्छा सळसळत राहते वस्तीत वाहणाऱ्या नाल्यातून.
जगण्याची अनिवार्य इच्छा सळसळत वाहते वस्तीत वाहणाऱ्या नाल्यातून. स्थानिक संघटनांचे मोडकळलेले तंतू लोंबकळत राहतात शहरांना धरून. खेडी सोडा, बलुतेदारी सोडा असा भीम मंत्र जपत दाखल होतात नव्या गावकुसाबाहेरचं जगणं किडामुंगीसारखं जगू लागतात. खेडी सोडा, बलुतेदारी सोडा असा भीम मंत्र जपत शहरात दाखल होतात नव्या गावकुसाबाहेरचं जगणं किडामुंगीसारखं जगू लागतात. पुन्हा पुन्हा माझे माझे म्हणत अपरिहार्यतेची करुण मिठी वेटाळत राहते शहराला. पुन्हा पुन्हा माझे माझे म्हणत अपरिहार्यतेची करुण मिठी वेटाळत राहते शहराला. माजणार नाही आणि मरणारही नाही. माजणार नाही आणि मरणारही नाही याची काळजी घेत शहर नाकारत नाकारत स्वीकारते या वेशीबाहेरच्या जगण्याला. माजणार नाही आणि मरणारही नाही याची काळजी घेत शहर नाकारत नाकारत स्वीकारते या वेशीबाहेरच्या जगण्याला. वेशीबाहेरच्या जगण्याला तर ही एक नवी वेसच शहरामध्ये सुद्धा एक गावकुसच निर्माण झालेला आहे असे एक भाव त्याच्यात मला मांडायचा होता. दुसरी कविता अशी आहे कोरोनाच्या काळामध्ये लिहिलेली कविता आहे ही. कवितेचं शीर्षक आहे बाग. केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. कंटाळलाय सीसॉ वरचे पाते वर आणि खालचे खालीच धरून धरून. कंटाळलाय सीसॉ वरचे पाते वर आणि खालचे खालीच धरून धरून. तरसली हिरवळ मुलांच्या किलबिलाटाला धडपडण्याला गोंगाटाला. तरसली हिरवळ मुलांच्या किलबिलाटाला धडपडण्याला गोंगाटाला. गेलीत कुठे मुलं विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. गेलीत कुठे मुलं विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. घाबरलीये हवा स्वतःच्याच विषारी फुतकारांना राक्षसी विषाणूंना. घाबरलीये हवा स्वतःच्याच विषारी फुतकारांना राक्षसी विषाणूंना. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. केव्हापासून केव्हापासून हाका मारतीये बाग येऊ देना जाग जगण्याला. केव्हापासून हाका घालतीये बाग येऊ देना जाग जगण्याला. येऊ देना जाग जगण्याला. वाह क्या बात आहे ताई, खूप सुंदर. येऊ दे ना जाग जगण्याला. जगण्याला अशी जाग अशी ही अर्थ साध आपण जी घातलेली आहे ती निश्चितच प्रत्येकाच्या मनात काळजात रुतून बसलेली आहे. आपल्या कविता आपण सांगितलं की जेव्हा मनाला अस्वस्थता येते तेव्हा असे शब्द अशा कविता अशा भावना मनातून स्फुरतात आणि त्या शब्द रूपाने कविता रूपाने आपल्या अवतरतात. आपल्या कवितेची आणि आपल्या शब्दांची दाद द्यावी तेवढी कमीच. अतिशय अर्थ स्वरूपातल्या दोन्ही रचना आणि आपलं मनोगत आपण इथे व्यक्त केलं. पुनश्च आपले धन्यवाद. येत्या 3 तारखेला होणाऱ्या श्री शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ही आपली निवड झालेली आहे. आपण विराजमान आहात आणि त्या निमित्ताने नगरकरांना आपल्याला ऐकण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. आम्ही त्या सोबत आहोतच, तर त्याबद्दलही आपले मनपूर्वक अभिनंदन. आणि निश्चितच आपल्याला पुन्हा जाऊन ऐकण्याची उत्सुकता आहे. आपला हा आलेख असाच उंचावत जाओ या सदिच्छा. आणि यानंतर वाचकपीठच्या सदस्यांचे मनोगत आपण ऐकणार आहोत. वाचकपीठ उपक्रमाचा हा एक भाग आहे की आपण निमंत्रित अतिथींसोबत वाचकपीठचा एक प्रतिनिधी आपल्या या निवडलेल्या कविता संग्रहावरती आपलं मत इथे नोंदवत असतो. आजच्या आपल्या शाबूतराहो हे लव्हाळे या कविता संग्रहावरती वाचकपीठचे सन्माननीय सदस्य शरदजी ठाकर सर हे आपलं मनोगत इथे त्यांनी लिखित स्वरूपात आम्हाला इथे दिलेलं आहे. आणि शरद ठाकर सरांचं हे मनोगत आपल्या वाणीतून आपल्या मुखातून आपल्याला वाचून दाखवत आहेत वाचकपीठचे सन्माननीय सदस्य आदरणीय गिरीश सोनार सर
तर गिरीश सोनार सर यांना मी विनंती करेन की आपण शरद ठाकर सरांचं मनोगत आमच्या समोर इथे ठेवावे. गिरीश सोनार सर. धन्यवाद शर्मिलाताई. आवाज येतोय? आवाज येतो? हो येतो, आवाज येतो. येतोय, बोला. धन्यवाद. डॉक्टर शरद ठाकर यांनी व्यक्त केलेलं भाष्य मी जसंच तसं इथे वाचून दाखवतो आहे. हे विचार त्यांचे आहेत, मी फक्त वाचक आहे. शाबूत राहो हे लव्हाळे या शीर्षकाचा विचार केला तर शाबूत राहो हे लव्हाळे असे कवयित्रीने का म्हटले असेल असे वाटते. लव्हाळं ही एक तृणवर्गीय बारमाही वाढणारी वनस्पती असून ती पाणथळ आणि ओलसर जागेवर वाढते. लव्हाळ्यालाच नागरमोथा असंही म्हटलं जातं. लव्हाळ्याची मुळं घट्ट रोवलेली असल्यानं नदीला कितीही पूर आला तरीही लव्हाळे वाहून जात नाही. तृणवर्गीय असल्याने पाण्याच्या प्रखर प्रवाहातही लव्हाळे सहज झुकते आणि त्यावरून पाण्याचा कितीही मोठा पूर गेला तरी लव्हाळे पूर गेल्यानंतरही पुन्हा जोमाने उभे राहते. तसे पाहिले तर लव्हाळे हे एक तण देखील आहे. ऊसाच्या पिकात ते जास्त होते. इथे तण या अर्थाने निश्चितच त्याचा वापर केलेला नाही. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हटलेलं आहे, महापुरे येतील तेथे लव्हाळे राहती. वरवर विचार केला तर महापूर आला की नदीच्या भोवताली असलेली मोठी मोठी झाडं, त्या महापुरात गर्वाने ताट उभी असलेली झाडं पुराच्या पाण्यात तुटतात, वाहून जातात. तर लव्हाळे त्याच्या नम्रता, लवचिकपणा या गुणांमुळे टिकून राहतात. न झुकणारं मोठं झाड म्हणजे अशी माणसाची अहंकार, गर्व, कठोरपणाने वागतात जी आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत नाहीत. परंतु लव्हाळे म्हणजे ज्यांच्याकडे नम्रता आहे, लवचिकपणा आहे, साधेपणा आहे आणि ज्यांना प्राप्त परिस्थितीनुसार लवता झुकता येतं. त्यामुळे अशी माणसं आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही आणि कितीही मोठ्या संकटात, अडचणीत सहजपणे मात करून पुढे जातात. झुकणे हे कोणाला लाचारपणाचे लक्षण वाटेल, पण आपण कधी, कुठे, कशासाठी आणि का झुकत आहोत हे लक्षात घेऊन आपला स्वाभिमान, आपली तत्व जिवंत ठेवून वेळ प्रसंगी कधी कधी झुकणंही महत्त्वाचं असतं. कारण न झुकता मोडून पडण्यापेक्षा परिस्थितीशी जुळून घेत दोन हात करणं महत्त्वाचं असतं. आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर सर्वसामान्य माणसाचा या काळात निभाव लागणे शक्य वाटत नाही. प्रत्येक माणसाच्या मनावर एक वेगळ्या प्रकारचं दडपण या अस्थिर संभ्रम निर्माण करणाऱ्या काळात आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, स्त्रियांचे प्रश्न, पर्यावरण आणि ढासळत चाललेली मूल्य हा जो सर्वार्थाने अस्वस्थतेचा पूर आलेला आहे, या महापुरात हे लव्हाळे शाबूत राहिलं पाहिजे असं कवयित्रीला वाटतं. शीर्षकातील हे म्हणजे कोणते लव्हाळे याचं उत्तर अंजली कुलकर्णी यांच्या मनोगतातून आपल्याला मिळतं. त्या म्हणतात, सर्वत्र प्रलयासारखा महापूर उसळलाय आणि रोरावणाऱ्या पाण्यातून महावृक्षासकट जगण्याचं सारं काही वाहून जाताना स्वतःला बचावून ठेवण्याची वेळ इथल्या दुर्बळ लव्हाळ्यावर आली आहे. या अक्राळ विक्राळ महापुरातील लव्हाळं शाबूत राहिलं पाहिजे याच एका ध्यासाची ही कविता आहे. लव्हाळं तर महापुरातही जगणारे, टिकणारे आहे. मग ते दुर्बळ कसं असू शकेल? निश्चितच ते दुर्बळ नाही. हे लव्हाळे म्हणजे इथल्या व्यवस्थेमुळे पिचलेला, कोंडीत अडकलेला, दुर्बल झालेला माणूस आहे. हा दुर्बल झालेला माणूस जिवंत राहायला पाहिजे. त्याच्या मनात जी लव्हाळ्याच्या अंगात असलेली नम्रतेची, रुजुतेची, माणुसकीची भावना आहे, ती भावना कठीण काळात राहून कठोर होऊन न जाता माणसाच्या मनातली माणुसकीची भावना जिवंत राहावी या ध्यासाने कवयित्री कविता लिहिते असं वाटतं. सध्या सगळीकडे विनाशाची साथ पसरलेली आहे की काय असं कवयित्रीला वाटतं. कारण जिकडे तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अविचारी विषाणूंचा प्रसार झाल्यामुळे द्वेष, हिंसा, धर्मांधता, वादविवाद, जाती धर्मात तेढ निर्माण झालेली आहे. घराणेशाही या कवितेतून त्या मेन होल मधला मैला काढण्याचं काम करणाऱ्या कामगारांची घराणेशाही उलथून टाका असं उपरोधितपणे म्हणतात. कारण देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली.
तरीही विशिष्ट समाजाला मैला साफ करण्याचं, डोक्यावरून वाहून नेण्याचं काम करावं लागणं अजून थांबलेलं नाही. गावखेड्यात माणसाच्या हाताला काम नाही आणि शेती करावी तर शेतमालाला भाव नाही, म्हणून खेड्यातून माणसांचे लोंढेच्या लोंढे शहरात येतात. शहरात येऊन कुठेतरी कसे तरी राहतात. ते धड गावाचेही होत नाहीत आणि शहराचेही होत नाहीत. अशा पद्धतीने कायमचे विस्थापित होतात. काहीतरी स्वप्न वराशी बांधून गावखेड्यातून शहरी संस्कृतीच्या झगमगाटात शहरात आल्यानंतर त्यांच्या मृत स्वप्नांच्या लगद्याचा चेहरा बनवला तर तो कसा असे, कसा दिसे हे सांगताना त्या म्हणतात, आपल्या लोकशाही प्रजासत्ताकात सर्वांना समान न्याय, सर्वांना समान संधी देणाऱ्या संविधानासारखा मानवी दिसेल की सबका साथ सबका विकासच्या पताका मिरवणाऱ्या कुणा ओसाड नगरासारखा दिसेल? माणूस वास्तव काय आहे याचा विचार न करता वास्तवात जगायचं सोडून सोशल मीडियाच्या दुनियेत आपलं सर्वस्व विसरून जीवन जगतो आहे. त्या सोशल मीडियाच्या अवास्तव प्रदर्शन करण्याच्या नादात वास्तव जगणं, त्या जगण्याचा, खाण्याचा, पाहण्याचा आनंद न घेता जिथे तिथे फोटो घेणं, सेल्फी काढून विविध समाज माध्यमांवर पाठवणं आणि त्या माध्यमाला चिकटून राहून आनंद घ्यायचा सोडून किती लोकांनी लाईक आणि कमेंट केलं हेच पाहत बसण्यात धन्यता मानणारे माणसं आज आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसून येतात. हे वास्तव त्यांनी विंडोतलं आकाश, सेल्फी, सोशल मीडिया या कवितांमधून मांडलं आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात माणूस सोशल व्हायच्या ऐवजी एकलकोंडा, संकुचित, आत्ममग्न, आत्मप्रौढी मिरवणारा झाला आहे. माणसातली माणुसकी वरच्यावर हरवत चाललेली आहे. त्यामुळे हे काय आहे या कवितेत म्हणतात, हे जगणं आहे की किड्या मुंग्यांचा बेहाल आक्रोश? कुठे हरवलाय माणसांचा होश, जोश? माणूस म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि काय करतो आहोत त्याचं भान माणसाला राहिलेलं नाही. विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगती झाली आहे. जग मुठीत आलं आहे. खिडकीतून हात मारता मारता 7 समुद्रापलीकडे ऑनलाईन विंडो उघडून हात मारता येत आहे. घरात बसून खरेदी करता येते आहे. लिफ्टने कितव्याही मजल्यावर सहज जाता येत आहे. एवढंच नाही तर माणसाचं आयुर्मानही वाढलं आहे. पण आपलीच मुलं आपल्या जवळ न राहता कुठेतरी दूरदेशी राहत असतील, माणसात माणूस राहत नसेल तर अनेक वर्ष जगण्याचं माणसाचं प्रयोजन तरी काय? हे विचारताना त्या म्हणतात, कळत नाही ते एवढंच, रिप्लेस केलेले गुडघे, हार्ट, लिव्हर नि किडन्या सांभाळत या झगमग एकाकी उजेडात 150 वर्ष जगण्याचं प्रयोजन तरी काय आहे? हा काळच कसा वेगळा झाला आहे असं कवयित्रीला वाटतं. प्रत्येकाच्या हातात पैसा आलेला आहे. शहरातून पैशाचा महापूर वाहतोय, पण संस्काराचा जरा मात्र अटत चाललेला आहे. राजकारण, समाजकारण आता म्हणायलाच राहिलं आहे. कवितेच्या माध्यमातून कोणावर काही परिणाम होईल हे शक्य वाटत नाही. प्रत्येकाला आपला स्वार्थ साधायचा आहे. त्यामुळे कविता आता फक्त कवीपुरतीच मर्यादित झालेली आहे असं कवयित्री अंजली कुलकर्णी यांना वाटतं. म्हणून त्या म्हणतात, माणसापर्यंत पोहोचतच नाहीये कविता, अख्खा समाज झाला आहे बहिरा आणि मुका. स्त्री आणि नदी यांच्या संदर्भात पराभवांची सुंदर फुले समजल्यावर सातत्याच्या नदीतून जिम्मेदार वाहते ती नदी जंजाळ जाळात या कवितांमधून त्यांनी स्त्रीचा संघर्षशील इतिहास, स्त्री कशी विसरत चालली आहे हे सांगताना स्त्रीने टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवावी, तसेच स्वतःला हवयलना झेलत नकार पचवत कसं कणखर खंबीर बनवलं हे सांगितलं आहे. तिला जाणीवपूर्वक जन्मापासून स्त्री म्हणून कसं घडवलं जातं व स्त्री ही एक व्यक्ती आहे, माणूस आहे हे समाज समजून घेत नाही. तेव्हा इथल्या स्त्रीने जी सामाजिक विषमतेची चौकट आहे ती कुठेतरी मोडली पाहिजे असं वाटतं. स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान पद्धतीने पुढे गेले पाहिजेत, पण तसे होत नाही. तेव्हा काय होते ते पुढील शब्दात सांगतात. एकट्यानेच उंच वाढणारा वृक्ष नेहमीच वाटला करंटा, भोवतालची ओळख होताच हरळीसारखी पसरत गेली. नदी जशी माणसांचे सगळे अपराध पोटात घालत, माणसाच्या चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करत पुढे चालत राहते. दगडधोंडे, हार, फुलं, निर्माल्य
प्लास्टिक, कचरा, प्रेतांचे अवशेष घेऊन नदी पुढे जाते. तसेच स्त्री ही अपमान, अवहेलना, विटंबना या गोष्टींना सहन करत पुढे जात असते. खरं तर नदीने स्त्रीचे आणि स्त्रीने नदीचे परंपरेने चालत आलेले प्रतीक आता नाकारले पाहिजे, नाहीतर काळ सोकावेल आणि असे अन्याय सहन करत राहावे लागतील. म्हणून त्या म्हणतात, माणसांचे कचरा भरले अपराध दोघींनी घालू नये पोटात, मी पाहू नये उघड्या डोळ्यांनी स्वतःची मुस्कट दाबी मुकाट, त्यापेक्षा द्यावी त्याला वेळेवर जोरदार सप्राट. स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याऐवजी वस्तू म्हणून पाहिलं जात, सोशिकता, धर्मबोळी म्हणून भावनिक गुंत्यात गुंतवून उपवास, देवघेव करणाऱ्या स्त्रीला कळत नाही ती किती नको नको त्या बंधनात स्वतःहून अडकत गेली आहे. बाया काही सुधारायचे नाव घेत नाहीत म्हणून त्या म्हणतात, या बायकांचे काय करू. खरं तर माणसाला भीती वाटते ती हुशार होईल या गोष्टीचे, म्हणून तिला शिकू दिले जात नाही, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ दिला जात नाही. तिच्या कर्तृत्वाला कमी ठरवण्यासाठी तिला देवी बनवलं जातं, तिचा छळ केला जातो, तिला वस्तू म्हणून वापरलं जातं. कारण तिची धार, तिची शक्ती, तिची क्षमता त्याला ठाऊक असते, म्हणून त्याला सारखी भीती वाटते, सारखी भीती वाटते. शाबूत राहो हे लव्हाळे मध्ये संवेदना ही प्रतिमा खूप वेळा वापरलेली आहे. सुडो संवेदना, संवेदना मुक्त माणूस, संवेदनाचा अस्वस्थ झरा, संवेदनेचे साम्राज्य, संवेदनांचे सुंदर मोती, संवेदनाचा सोबती, संवेदनाचा पहारेकरी, संवेदना कोरल्या गतकाळातील संवेदना, चेहऱ्यावरची संवेदना, संवेदनांचा प्रवास, एकंदरीतच माणूसपणाच्या संवेदनांनी ही कविता समृद्ध झालेली आहे. त्यांच्या कविता लेखनामागची भूमिका त्यांनी मी लिहिते तेव्हा, संवेदना, कवितांनो, समजेचा क्षण, जुन्या कविता चालताना, न लिहिता आलेली कविता, कोवळे कवित्व या कविताच कवी अशी एखादी कविता ढकलले जाते. कवी लिहित होता कविता या कवितांमधून मांडलेली आहे. कविता लिहित असताना कवी म्हणायची होणारी अवस्था काय होते हे सांगताना त्या म्हणतात, मी लिहिते तेव्हा उसळतात लाटांवर लाटा, समुद्राला भरती येते, पूर्णचंद्र बनून कविता आसमंत उजळून घेते. कवीने कविता लिहून मोकळं व्हायचं, ती कशी आहे, काय आहे याचा विचार करणारे वाचणारे करतील, त्या पद्धतीने कविता लिहून त्या मोकळ्या झाल्या आहेत. पण निश्चितच त्यांच्या कवितेत माणुसकी, जिव्हाळा, सर्व प्राणीमात्राबद्दलची आपलेपणा, आपुलकीची आणि संवेदनशीलतेची भावना असल्याने कितीही मोठ्या प्रवाहात हे लव्हाळं निश्चितच अखंड तगून राहणार आहे हा विश्वास आहे. अंजली कुलकर्णी लव्हाळे या कवितेत म्हणतात, ते कोणते पाणी आहे ज्याने त्यांना कवितेच्या सरोवरात वरचेवर धरले आहे, तर हे कवितेच्या प्रेमाचे, जिव्हाळ्याचे पाणी आहे. आणि त्या पाण्यात त्यांनी कवितेच्या अंतःस्फूर्तीची बीज भर पावसात खोल खोल रोवलेली आहे. त्यामुळे त्यांनाही विश्वास आहे हे लव्हाळे शाबूत राहणार आहे. म्हणून त्या म्हणतात, कदाचित त्या पुराणेच मला आपले म्हटले, महावृक्ष वाहून जाताना हे हरवलेले लव्हाळे शाबूत ठेवले. धन्यवाद. धन्यवाद सर. शरद ठाकर सरांनी अंजलीताईंच्या या संग्रहावरती अतिशय सूक्ष्म निरीक्षण इथे नोंदवलेली आहेत. त्यांच्या या शीर्षकाचा अन्वयार्थ त्यांनी आपल्या शब्दात इथे मांडला आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गिरीश सरांनी अतिशय चोखपणे केलेलं आहे. त्याबद्दल दोन्हीही वाचकपीठ सदस्यांचे मी आभार मानते, आभार व्यक्त करते. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख भाष्यकार इथे उपस्थित आहेत त्यापैकी अंजली ढमाळ मॅडम यांना मी विनंती करेल की अंजली इथं मनोगत आपलं व्यक्त करावं. अंजली ढमाळ मॅडम ह्या तसं पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात ते गेली 16 वर्ष त्या कामकाजात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या मराठी भाषा विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. परंतु या प्रशासकीय सेवेबरोबरच कथालेखन, काव्यलेखन आणि ललित लेखन यातही ते कार्यरत आहेत. तसं पाहिलं तर वित्त विभाग आणि साहित्य याची सांगड घालण्याचं जे अवघडपण त्यांनी केलं त्या अभावानेच दिसतं.
वित्त आणि साहित्य हे एकत्रित माणसाला असं दिसत नाही, परंतु अंजली ताईंच्या बाबतीत मात्र हा सहज अपवाद म्हणावं असंच आहे. तर मी अंजली शहा मॅडम यांना विनंती करेन की आपलं मत आपण इथे नोंदवावं. नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठानच्या या 17व्या काव्यचर्चेमध्ये मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. कारण अंजलीताई कुलकर्णींच्या कवितांवर बोलणं हे माझ्यासाठी खरोखर बहुमानाचं आहे. आणि आजच्या या वाचकपीठाच्या चर्चासत्रासाठी उपस्थित आजचे अध्यक्ष आदरणीय भागवत सर, भाष्यकार ज्येष्ठ कवी लेखक डॉक्टर देशमुख सर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि अंजलीताई अर्थातच तुम्हा सर्वांना मी नमस्कार करते आणि काव्यरसिक मित्रमैत्रिणींशी आजच्या या कविता संग्रहाबद्दलच्या चर्चेमध्ये माझं मत मांडते. शाबूत राहो हे लव्हाळे हे मला जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला प्रार्थनामय शब्द वाटले. कारण हे कोण कोणाला सांगतं, तर आपणच सगळे मिळून स्वतःला सांगत आहोत की हे लव्हाळं वाचू देत. आणि या कविता संग्रहाचं जे मुखपृष्ठ केलेलं आहे पुराजित यांनी, तर ते मुखपृष्ठ आणि शीर्षक असं एकत्रित वाचताना आणि अंजलीताईंची जी प्रगल्भ शहाणी नेहमी कवितांमधनं भेटत आलेली आहे त्यांच्या प्रत्येक कविता संग्रहातून, हे सगळं एकत्रितरित्या असा परिणाम साधत आहे की नकळत असा औंढा गिळला जातो की या प्रलयंकारी लाटा ज्या आपल्याला दिसत आहेत, जाणवत आहेत, पण आपण काही बोलू शकत नाही. तर जगभरातच अशा वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पर्यावरणाचे अनेक प्रश्न आहेत आणि माणूस, पर्यावरण, निसर्ग आणि आपले मूलभूत प्रेरणा, आदिम जगण्याच्या प्रेरणा, ह्या सगळ्याचा एकत्रित जो आता ऑस्मोसिस चाललेला आहे, ऱ्हास चाललेला आहे, या सगळ्यामध्ये असं वाटतं की अनेक प्रश्न मनात निर्माण होतात की आदिम भीतीनं मनामध्ये अशी कंपनं निर्माण होतात की आता पुढं काय. म्हणजे आधीचा सगळा इतिहास आपल्या लक्षात आहे, पण भविष्याचा वेध घेण्याची आपली खरोखर तेवढी क्षमता आहे का. कधी एका टोकाला जाऊन आपल्याला असं वाटतं की खूपच चांगलं होईल काहीतरी, आपण हे सगळं उलटवून टाकू आणि पुन्हा एकदा शांत, प्रेममय, सौहार्दपूर्ण जगणं सुरू करू, जे खूप सर्वार्थाने समृद्ध असेल, नैसर्गिक संपदांनी समृद्ध असेल. तर ते होईल का, सर्वनाशाकडे आपण चाललेलो आहोत, असं खूप सारे प्रश्न मनात निर्माण होतात. महाप्रचंड ताकदवान या लाटांचा सामना आपल्याला करायचा आहे का, हा एक मूलभूत प्रश्न आपण स्वतःला विचारत राहतो मनातल्या मनात. करायचं आहे का चाललंय ते चालू देत असं म्हणायचं आणि शांत जगायचं. मग तसं करायचं असेल तर ही आग किंवा ह्या लाटा आपल्या दारापर्यंत नव्हे, आपल्या गळ्यापर्यंत कधी येतील हे सांगता येत नाही. त्यामुळं मग जर सामना करायचा असेल तर आपण कसं करणार आहोत, करता येणार आहे का आपल्याला. आणि नाहीच जमलं काही तर मग असं कोण असेल जे लाटा ओसरल्यानंतर पुन्हा जीवनाला हाक मारेल, कोण शिल्लक राहील. आणि मग त्यावेळी असं जाणवतं की हे जे जिवट चिवट लव्हाळे आहे, जे अंजलीताईंच्या कवितांमध्ये खूपदा आलेले, जिवट हा शब्द मला खरोखर खूप आवडला, की हे जिवट चिवट लव्हाळे जे असेल ते शिल्लक राहील. आणि या ठिकाणी मला गुरुदेव रवींद्रनाथांची छोटीशी कविता आठवली की जिचा स्वैर आशय असा आहे की अस्ताला जाताना सूर्य चिंतित होतो आणि म्हणतो की आता माझं हे काम कोण नेईल पुढं. त्यावेळी सगळे निरुत्तर होतात, कुणीच काही बोलत नाही. त्यावेळी मग सूर्याला काळजी वाटायला लागते की आता अंधार होणार, अंधाराचं साम्राज्य पसरणार. आणि मग एक छोटीशी मातीची पणती पुढे येते धिटाईनं आणि ती म्हणते की सगळ्या अंधाराचा मी नाश करू शकेन का नाही मला माहिती नाही, पण अंधाराला भेदता येतं हा विश्वास मी माझ्या येवल्याशा प्रकाशानं नक्की जिवंत ठेवेन. आणि मग सूर्याला समाधान वाटतं आणि तो अस्ताला जातो. तर मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाचं जे इवलंसं अस्तित्व, इवलीशी शहाणीव आणि इवलंसं माणूस पण जे त्याच्यात अजून पण दुगदुगतंय, ते खूप महत्वाचं आहे. की हे दुगदुगणारं माणूसपण जे आहे ते अंजलीताईंनी लव्हाळ्याच्या रूपकातून मांडलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीनं ते आलेलं आहे. त्यांच्या कविता संपूर्ण प्रवाह जेव्हा मी पाहिला कवितांचा,
त्यावेळी कवितेचं एक बरं असतं की आपण अगदी कादंबरीसारखं किंवा एखाद्या वैचारिक ग्रंथासारखं स्टार्ट टू एंड असं वाचण्याची गरज नसते. तुम्हाला कुठल्याही कवितेच्या दारातून आत शिरता येतं आणि मग सगळ्या कवितांच्या दालनामध्ये आपण प्रवेश करून मनसोक्त आनंद घेऊ शकतो कवितांचा. तर तसं वाचताना मला जाणवलं की याच्यामध्ये एक अंतःप्रवाह आहे. तो आहे एक काळजीचा स्वर, जो एका आईचा असतो की माझी लेकरं जेवली का, माझ्या मुलांना खाऊ पिऊन घालायला कोणी राहील का, त्यांचं व्यवस्थित होईल का, ही जी काळजी प्रत्येक जीवामध्ये आज जाणवते की माझ्या मुलांचं कसं होईल, या भवतालामध्ये ती जगतील का व्यवस्थित आणि त्यांनी कसं सामोरं जावं या सगळ्या गोष्टीला, ही एक आत्मीय काळजी आईच्या हृदयाची ही या कवितांमधनं जाणवते. मग ते आईचं हृदय फक्त मुलांबद्दलचं नाहीये, तर आपल्या भोवतालातल्या महिलांबद्दलचं आहे, पुरुषांबद्दलचं आहे. ज्या संविधानिक मूल्यांवरती आपण आतापर्यंत तगून उभं राहिलेलो आहोत, दृढपणे ठामपणे पुढे वाटचाल करत आलेलो आहोत, उंच उंच उत्तुंग कर्तृत्व आपण केलेलं आहे, अनेक संकटांवर मात केलेली आहे, ती ज्या मूल्यांच्या आधारे केली आहे त्या मूल्यांना आवाहन करणारी ही कविता आहे. त्या समतेचे आत्ताची जी अवस्था आहे त्याच्यावरती प्रश्न विचारणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी अशी ही कविता आहे. त्याच्यामुळं मला खूप महत्वाचं वाटलं की अंजलीताईंची कविता म्हणजे या कविता संग्रहातली त्यांची कविता ही साधारणतः 15 वर्षांमधल्या कविता आहेत, गेल्या 15 वर्षांमधल्या. त्यामधले सगळे ताणीबाणी, भवताल, भावनिक मानसिक आंदोलनं आहेत, व्यक्ती, समाज, निसर्ग, पर्यावरण या सगळ्यांबद्दलची सूक्ष्म आणि सखोल निरीक्षणं आहेत की जे एका प्रगल्भ शहाणीवेचे आपल्याला वारंवार प्रत्यय देत असतात की अन्यथा आपल्याला दिसतच असतं सगळ्यांना, पण त्याचा योग्य अर्थ लावणं, त्या सूक्ष्म निरीक्षणांमधून आपण प्रश्नांची मांडणी करणं आणि त्याच्यावर काय पर्याय असू शकतो याची छाननी करणं, त्याचा वेध घेणं, हे सगळं अतिशय तरलतेनं कवितेच्या रूपातनं अंजलीताईंनी मांडलेलं आहे. आता हे प्रखर समाजभान असणाऱ्या त्या कवयित्री आहेत, लेखिका आहेत, हे आपण त्यांच्या वैचारिक लेखसंग्रहांमधून, ललित लेखसंग्रहांमधून पण आपल्याला अनुभवाला आलेलं आहे. आणि त्यांची जी शैली आहे ती पण खूप साधी आहे की उगाच बोजड शब्द वापरत नाहीत, कुठं अलंकारांचा सोस नाहीये, सहज जे येईल ते आहे. मला असं वाटतं की ते त्यांच्या जगण्यात पण आहे आणि म्हणून ते कवितेत पण आलेलं आहे आणि म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ते लगेच भावतं, कारण ते आपल्याशी अगदी साधा साधा संवाद करत असतात. या कविता संग्रहामध्ये एकूण 84 कविता आहेत. त्यातील बहुतांश कविता ह्या आघाडीच्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. कविता हा मुळातच सौंदर्यपूर्ण शब्दाविष्कारातून संवाद साधणारा साहित्य प्रकार आहे. कविता सत्याचा दिवा घेऊन फिरत असते, सत्य आपल्याला दाखवत असते सतत की हे इथं बघ आहे, तिथं बघ आहे, काही कुठं साचलेलं असेल, कुठं वाहतं असेल, कुठं स्वच्छता असेल, कुठं जळत असेल काही, तर ही कविता नक्की दाखवत असते. जी खरी कविता असते ती नक्की हे दाखवत असते. कविता वेदनेला शब्द देते, मग त्या फक्त आपल्या वैयक्तिक अवकाशातल्याच असतात असं नाही, तर प्रत्येकामधल्या वेदनेला शब्द देण्याचं काम सगळ्या माणसांना जमतच असं नाही. त्या वेदनांना शब्द देण्याचं काम कवी करत असतो, ते अंजलीताईंनी केलेलं दिसून येतं. कविता फुंकर घालते, मनाला उभारी देते, कधी अंतराग्नी चेतवते तर कधी ऊब देते, शांतवते. खरं तर मानव, निसर्ग, भवताल, अन्याय, दुःख, प्रेम, भय, स्वातंत्र्य अशा अनेक बाबींवर शतकानुशतकं लिहिलं गेलेलं आहे. अगदी आपण गाथा सप्तशतीपासून पाहतो की लिहित आलेली आहेत माणसं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे आत्ता पण घडतंय. इतकं सातत्य आहे. ते अंजलीताईंनी एका त्यांच्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे, सातत्याच्या नदीतून आपण वाहत जातोय. तर हे सगळं असताना मग आता नव्यानं काय होणार आहे, काय मांडलं जाणार आहे, असं आपल्याला वाटत असतानाच पुन्हा पुन्हा नवनवीन काहीतरी पुढे येतं. त्याचं कारण आहे की काळाचं नित्य नवेपण, आणि हे काळाचं नित्य नवेपण पकडणं ज्याला जमतं त्याला पुन्हा भवतालातले जगण्याचे आणि अनुभवाचे आणि अनुभवण्याचे नवनवीन संदर्भ सापडतात आणि ती वेगवेगळी रूपकं, मिथकं वापरून हे अनुभवणं आणि हे संदर्भ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात कवीला यश येतं. हा व्यक्त आणि अव्यक्ताचा जो ऑस्मोसिस आहे
त्याची अतिशय उत्कटतेनं आणि अर्थरूपानं मांडणी या कवितांमधनं पुन्हा प्रत्ययाला येते. संवेदनांचं अत्यंत तरल मितीमध्ये पोहोचून ते भान विचारबीज टिपून शब्दात आणण्याचं खरोखर कस पाहणारं काम आहे. आणि हे कस पाहणारं अंजलीताईंसारख्या कवयित्रींना जमू शकतं किंवा कवींना जमू शकतं का म्हणून तर मला असं वाटतं की अस्सल काव्यनिष्ठा प्रखर काव्यनिष्ठा ज्याच्याकडे आहे आणि प्रांजळतेसह निरागस कोवळीकीसह ट्रान्समध्ये राहणं ज्यांना जमतं त्यांनाच हे ज्यांनी ती आराधना केलेली आहे आणि हे जगणं स्वतःहून असं निवडलेलं आहे त्यांनाच अशा सच्च्या मनाच्या कवितेवर निस्सीम प्रेम करणाऱ्याच्या कविता ज्यांना कुणाला जमू शकतात तर या कविता त्यांना निवडतात, अशा व्यक्तींना निवडतात की ज्यांच्या लेखणीतून या कविता यायला पाहिजेत. मला वाटतं की आता मी कविता करताना पण मला अनेकदा अनुभव आलेला आहे की आपण बरंचसं ठरवत नसतो, आपण फक्त शब्द देत असतो. जे आतून येतं ते स्वतः त्या चराचरांना निवडलेले असते की या माध्यमातून ते यायचं आहे आणि आपण त्याला शब्द देण्याचं काम करत असतो. तर कवयित्री एका ठिकाणी म्हणते की कधी लिहिता येईल मला अशी एखादी कविता, कधी लिहिता येईल मला अशी एखादी कविता, गळून पडेल सारा द्वेष वाचणाऱ्याच्या अंतःकरणातला, महापुरुषांच्या डोळ्यातून सतत वाहणारं पाणी थांबेल आणि असं म्हणतात निव्वळ निखळ प्रेम शिल्लक राहील. मला वाटतं अंजलीताईंनी अशी कविता लिहिलेली आहे आणि त्या सातत्यानं लिहित आहेत. म्हणजे कधी जमेल असं म्हणण्याचं खरोखर मला वाटतं प्रयोजन नाहीये, तो त्यांचा प्रांजळपणा आहे की मला हे कधी लिहिता येईल. त्यांनी ती सातत्यानं लिहिलेली आहे आणि म्हणूनच आम्हाला या कविता नेहमी भावलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी कविता सावकाशीनं त्यांच्या सगळ्या कविता आपण वाचायला हव्यात, मनात खोलवर रुजू द्यायला हव्यात. मग त्या आपल्यातील अननुभूत सौंदर्यानं आपल्याला भेटवतील, सद्भाव जागवतील आणि जगण्याची गाणी गायला आपल्याला साथ देतील. या कवितेतली काही वैशिष्ट्य मला वाचकांसमोर ठेवावीशी वाटतात. त्यामध्ये बहुतांश कविता या मुक्त स्वरूपात येतात, ज्याला वृत्त आणि छंदाच्या बंदिस्तीची आवश्यकता नाहीये. काही कविता त्यांच्या सहज आविष्करणातून वृत्त रूपामध्ये आलेल्या आहेत. तर मोळी देहस्विनी अशा कवितातील प्रतिमा आणि उपमा अतिशय प्रत्ययात्मक आहेत. आपल्या कवितातून भवताल उभा करत आपला कलाधर्म आणि मानव धर्म असोशीनं जपत विविध विषयांवर त्या भाष्य करतात. दागिने या कवितेतून त्या म्हणतात की या बायकांचं काय करू. मला खरोखर असं वाटतं की सामाजिक कार्यकर्तीचा जो पिंड असतो, जी अस्वस्थता असते ती अस्वस्थता या कवितेमधून अंजलीताईंनी व्यक्त केलेली आहे आणि महाराष्ट्रात असणाऱ्या समानतेच्या चळवळीचं फलित जे झालेलं आहे त्या फलितासंबंधीची एक बोचणारं जे आपल्याला वास्तव आहे त्याच्यावर नेमकेपणानं अंजलीताईंनी या कवितेतून बोट ठेवलेलं आहे. समानतेची अकृत्रिम आग्रही मांडणी त्यांच्या अनेक कवितांमधून दिसून येते. मग त्यामध्ये अनेक कविता आहेत त्यांच्या की त्या खूप सहजतेनं आपल्याशी संवाद साधतात की पुरुष याबाबत की पुरुष हा तू पुरुष आहेस आणि तू पुन्हा त्याची दुसरी एक बाजू मांडलेली आहे. तर या अशा कविता मुळातून वाचाव्यात अशाच आहेत की ज्या त्याचे दोन्ही नाण्याच्या जशा दोन्ही बाजू असतात, एका विरुद्ध एक असतात, तर त्यात दोन्ही बाजू दाखवतात की एका बाजूला तर तू समता मांडणारा पुरुष आहेस, दुसऱ्या बाजूला तुझ्या वागण्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रोवर्सी आहे. तर ही कॉन्ट्रोवर्सी दाखवणाऱ्या कविता त्यांच्या कवितांमध्ये आलेल्या आहेत, या संग्रहामध्ये आलेल्या आहेत. एक महत्वाची बाब मला जाणवली ती म्हणजे कुठल्याही टोकाला न जाणारी जी एक संयत भूमिका असते ती अंजलीताईंनी घेतलेली आहे. ती त्यांच्या बोलण्यात वागण्यातही आहे आणि ती त्यांच्या कवितेतूनही दिसते. एक समन्वयवादी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. वाचकाला अस्वस्थ करण्याची, त्याच्या माणुसकीला, त्याच्या कार्यप्रवणतेला साथ घालण्याची प्रचंड ताकद त्यांच्या कवितांमध्ये आहे. आपण जर या कविता पाहिल्या की हे काय आहे, उत्मात, सोशल मीडिया, व्यवस्था, इतिहासाच्या प्रत्येक पानावर, मृत समुद्र, विंडोतला अवकाश, जिम्मेदारी, अशा कविता मुळातून वाचाव्यात अशा आहेत. तर नथुराम,
कलम 370 या कवितांमधून घटनांचे सूक्ष्म राजकीय पदर काय असतात आणि त्याचे वास्तववादी चित्रण, त्याचे परिणाम काय होतात, सर्वसामान्य लोकांपर्यंत ते कसं जातं आणि त्यांच्या जगण्यामध्ये त्यांना काय भोगावं लागतं, या सगळ्याचं खूप वास्तववादी आणि थेट भाष्य अंजली त्यांनी केलेलं आहे. या संग्रहातल्या अनेक कविता या सहचर आणि सहजीवन याबद्दल नेमकेपणानं भाष्य करतात. तरलतेच्या, सच्चेपणाच्या एका वेगळ्याच प्रतलातला गहिरा संवाद फार क्वचित पाहायला मिळतो. तो अंजली त्यांच्या कविताच जाणवतो. मला या ठिकाणी त्यांच्या कविता वाचताना जे कृष्णमूर्तींचं तत्वज्ञान अनेकदा आठवलं. तसंच महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांचा संवाद किंवा भांडणं कुरकुर असेल ते पण जाणवलं की ते किती सहजतेनं एकमेकांशी बोलत होते, भांडत होते, मांडत होते. तसंच रवींद्रनाथांच्या कथांमधला संवाद, आशय याच्याशी एक थेट नातं सांगणाऱ्या या कविता आहेत असं मला वाटलं. मंगळसूत्र, तुटलेल्या नात्याचा गळेसर, संबंध, सखी या कविता वाचताना वाचकाला त्या मौनात घेऊन जातात. तर काही ठिकाणी तेंडुलकरांच्या नाटकांची पण आठवण येते. जसं कमलामध्ये ती म्हणते की तुला कितीला विकत घेतली, म्हणजे तुझ्यासाठी कितीची बोली लावली, असं ती त्या ज्या पत्रकाराने कमलाला घरी आणून ठेवलेलं असतं तर तिला त्याच्या बायकोला, पत्रकाराच्या बायकोला ती विचारते. तसं मला वाटलं की या बाजारातल्या महिला म्हणजे ज्या देहादेह विक्रयाचा व्यवसाय करतात त्यांच्याशी आणि आपल्याशी काय अनुबंध आपला आहे त्यांच्यामध्ये, हे त्यांनी कवितेमध्ये खूप थेटपणानं आणि तरलपणे मांडलेलं आहे. काही कविता या त्यांच्या करुणा व्यवस्थेला थेट प्रश्न विचारण्याचं धाडस करणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये कुणाला झाकू ही कविता मला खूप आवडली. नाकारत ही कविता तर अंजली त्यांनी आता सादर केली होती. भूमिका, घराणेशाही, विषाणूमय आणि कापून काढावी ही कविता तर खरोखर म्हणजे दाहक पण आहे आणि आपण ती वाचून थोडा वेळ शांत बसावं असं वाटतं. इतका उद्विग्नतेने त्या प्रश्न विचारतात. तर असा सामाजिक राजकीय भाव कवितांमधून त्या आशयाच्या विस्तीर्ण सरितेच्या पात्राखालून अंतःस्तरातून वाहणारी जी मानवता आहे सगळ्याच्या मध्ये, ती पदोपदी आपल्याला जाणवते. आणि त्याच्यामधून कवयित्रीचा विवेकी स्वर आणि समाजातल्या प्रत्येक घटकाबद्दलची कणव ती त्यांच्या कवितांमधून जाणवते. मला असं वाटतं अंजली त्यांनी कविता संग्रह अर्पण केलेला आहे आपल्या मुलाला. त्यावेळी त्या म्हटल्या की ज्या काळाशी संबद्ध आहेत या कविता, त्या काळात जगणाऱ्या माझ्या मुलास नीरज यास. मला असं वाटतं की ही अर्पण पत्रिकाच अतिशय बोलकी आहे. कारण कविता वाचताना जाणवतं की सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला आता काय जाणवतंय, काय बोलायचंय, कुठल्या गोष्टीवर कडाडून भांडावंसं वाटते, कुठल्या मर्यादांची प्रांजळ कबुली द्यावीशी वाटते, किती प्रकारचं रितेपण, अपुरेपण घेऊन आपण जगत असतो आणि तरीही पुन्हा नव्यानं जगू पाहत असतो. आपल्याला माहित असतं की हे का म्हणून माझ्यात अजून पण राहिले, का म्हणून हे अपुरेपण आहे, मला छान जगायचं आहे, आनंदी जगायचं आहे, माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्यावर पण मला मात करायची. हे आमचं सगळ्यांचं जगणं आहे आणि हे जगणं त्यांनी या आपल्या कवितांमध्ये मांडू पाहिलेलं आहे. आणि हे अपुरेपण घेऊन जेव्हा आपण पुन्हा नव्यानं जगू पाहतो, हे सगळं आपल्यासाठी ही कविता बोलते असं मला वाटतं. तरुणाईच्या आकांक्षा, क्षमता, मर्यादा या सगळ्यांसह आपण माणूस म्हणून उन्नत होऊ पाहतो आहोत. हे लवाळ्यासारखं इवलंसं माणूस पण टिकलं पाहिजे, तरच उद्याची अस्तित्वाची लढाई आपण जिंकू शकू आणि सांगू शकू की माणूस नावाची प्रजाती या पृथ्वी तलावर शिल्लक होती. कारण सांगता येत नाही हे संघर्ष आणि विद्वेष आणि सगळ्यांना एकमेकांपासून सुटून कुठं जायचं असतं माहिती नाही, पण हे असं प्रत्येकाचं आपले हित जपण्याचं आणि त्याच्यासाठी वाटेल ते करण्याचा जो अट्टहास आपल्याला दिसून येतो, तो आपल्याला कुठं घेऊन जाईल हे माहिती नाही. आणि म्हणून थोडी आपण जगण्याला आणि विवेकाला हाक मारत राहिलं पाहिजे. हे हाक मारण्याचं काम ही कविता करते. मला एक महत्वाचं जाणवलं अंजली त्यांच्या कवितांमध्ये की कुठेही त्यांचा अभिनिवेश नाहीये. म्हणजे आपण काहीतरी सांगतोय असा अभिनिवेश नाहीये.
अतिशय प्रगल्भतेनं ते आत्मीय संवाद साधतात वाचकाशी. आणि त्या बऱ्याच एका ठिकाणी म्हणतात की कविता हेच माझं आत्मचरित्र आहे. मला असं वाटतं की हे आत्मचरित्र अंजलीताईंचं एकट्याचं नाहीये, तर हे आपलं सुद्धा आत्मचरित्र आहे. समकाळातल्या सगळ्यांचं हे हृदगत आहे, हृदयातलं मनोगत आहे. सातत्याच्या नदीतून सारख्या कवितेनं त्यांनी जी सार्वकालिकता अधोरेखित करणारी कविता दीर्घकाळ मनात रुंजी घालत राहते आपल्या. तर मला असं वाटतं की माणूसपणाला आवाहन करण्याच्या तीव्र तळमळीतून हा कविता संग्रह आलेला आहे त्यांचा. आणि हे शब्द त्या सांगत आहेत की शाबूत राहीलच हे लवाळे, असं मला मनापासून वाटतं की राहो ही प्रार्थना आहे. आणि शेवटाकडे जाताना मला वाटतं म्हणावं की हे लवाळं शाबूत राहील, आपणच ते लवाळं शाबूत ठेवूयात. आणि माणूसपणाचे चिवट जिवट मुळं आहेत या लवाळ्याची, त्यामुळे हे लवाळं नक्की टिकून राहील. असा हा आपला कविता संग्रह आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि नक्कीच तो वाचावा आणि अनेकांना भेट द्यावा असा आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते. आणि एक याच पुस्तकामधली कविता मी वाचते. कधी लिहिता येईल मला अशी एखादी कविता, जिच्या ओळी ओळी प्रकटतील सत्वाचे गर्भ पोटात घेऊन. कधी लिहिता येईल मला अशी एखादी कविता, जिच्या ओळी ओळी प्रकटतील सत्वाचे गर्भ पोटात घेऊन, जिच्या अवकाशात व्यापून उरेल बुद्धाची करुणा, थोरोची क्षमा नि गांधीजींची अहिंसा. जिच्या अवकाशात व्यापून उरेल बुद्धाची करुणा, थोरोची क्षमा आणि गांधीजींची अहिंसा. जिला वाचताच वाचणाराच्या अंतःकरणातला सारा द्वेष गळून पडेल, महापुरुषांच्या डोळ्यातून सतत वाहणारं पाणी थांबेल. नि असं म्हणतात निव्वळ निखळ प्रेम शिल्लक राहील. मला वाटतं ही प्रेमपूर्ण प्रार्थना आपल्या भारतीयांसाठी तर आहेच, पण जगभरातल्या माणसांसाठी, प्राण्यांसाठी, वनस्पतींसाठी आणि हवा, पाणी, आकाश अशा सगळ्यांसाठी आहे. या सगळ्यांसाठी हे प्रेम नक्कीच जिवंत राहील. आणि आपण असोशीनं आटोकाट प्रयत्न करूयात या सगळ्यासाठी. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण भाष्य आपण या कविता संग्रहावर केलं. आपण आपल्या भाषातून ही कविता ही जगण्याला एक दिशा देणारी आहे, समजण्याला सहज सोपी, अगदी मनाला भिडणारी आणि आईपणाच्या हृदयाची ही कविता आहे. अतिशय आत्मीय काळजीने ही कविता आपण वाचावी, ती वाचली जावी असा जो आशावाद, जी अपेक्षा आपण व्यक्त केली आणि त्यामुळे ही कविता आम्हाला समजण्याला अधिक सोपी झाली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खूप छान विवेचन आपण या कविता संग्रहाचं आमच्या समोर ठेवलं केलं. धन्यवाद आपले पुनश्च एकदा. आणि यानंतर या कविता संग्रहावर भाष्य करण्यासाठी आता मी आमंत्रित करणार आहे प्राध्यापक डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर यांना. तर कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे आहेत. दानकुवार महाविद्यालय जालना येथे ते मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे ते मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्याबरोबरच कला शाखेचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते. 6 काव्यसंग्रह, 5 समीक्षा ग्रंथ, 3 संपादित ग्रंथ सरांच्या नावावर प्रकाशित आहेत. विविध 21 पुरस्कारांचे सर मानकरी आहेत आणि 6 विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सरांनी भूषवलेले आहेत. आणि त्यांच्या कवितेवरती नांदेड, गडचिरोली आणि पुणे येथील अनेक लोकांनी, अनेक साहित्यिकांनी PhD केलेली आहे. अनेक पुरस्कारांचे, अनेक सन्मानाचे मानकरी असलेले प्राध्यापक डॉक्टर केशव सखाराम देशमुख आता शाबूत राहोत हे लवाळे या कविता संग्रहावर आपल्या समोर भाष्य करतील. मी आपल्याला विनंती करते सर की आपण आपलं मनोगत
आमच्या समोर ठेवावं. आवाज येतोय माझा? हो सर, हो. ओके. सर्वांना नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठानची ही 70वी मासिक काव्य चर्चा, या चर्चा सत्राचे अध्यक्ष आदरणीय विक्रमजी भागवत सर, आत्ता ज्यांनी अतिशय साक्षेपी असं भाष्य आपल्या समोर ठेवलं त्या अंजली ताई ढमाळ, कवयित्री अंजली कुलकर्णी मॅडम, उपस्थित रसिक, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी. अंजली ढमाळ मॅडम यांनी फार उत्तम प्रतिपादन इथे ठेवलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो मनापासून. म्हणजे त्यांनी मला बोलायला खरं तर काही शिल्लक ठेवलेलं नाही, पण काही वेगळे पैलू या कविता संग्रहाचे सांगणं फार अगत्याचं वाटतं मला. प्रथमतः मी कृतज्ञता व्यक्त करीन की एका महत्वाच्या काव्य चर्चेमध्ये मला आपण सहभागी करून घेतलं. वाचकपीठ प्रतिष्ठानची ही जी चळवळ आहे ही फार उत्तम पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, की जिनं एक मानक निर्माण केलं या चर्चेनं. मी निर्मळ सरांना मुद्दाम सांगेल हे की फार महत्वाचं असं मानक या सेमिनारनं उपस्थित केलं आहे आणि त्याच्यामध्ये एका अतिशय चांगल्या कवयित्रीवर बोलायला मिळणं ही सुद्धा एका प्रकारची सुवर्ण संधीच आहे. 2 अंजली या चर्चासत्रामध्ये सहभागी झाल्या आणि दोघींनीही फार उत्तम पद्धतीनं या कवितेची जी अंगे आहेत अनेक प्रकारची त्याची उकल इथे फार नेमकेपणाने गेली. मी इकडे तिकडे न जाता थेट कवितेबद्दल बोलणार आहे. अंजलीताईंच्या कवितेबद्दल खूप वर्षापासून त्यांच्या कवितेवर मी प्रेम करतो. हे प्रेम त्यांच्या कवितेतल्या गुणवत्तेमुळे करतो. आपल्याला कल्पना आहे की मराठीमध्ये विपुल प्रमाणात कविता आज लिहिली जाते आणि ही सगळी कविता बरी आणि वाईट अशा दोन्ही शब्दांमध्ये प्रविष्ट होणारी कविता आहे. म्हणजे चांगली कविता आहे आणि सर्वसाधारण प्रतीची कविता आहे. अंजली ताईंच्या कवितेचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की ती समकालाचा आवाज घेऊन आलेली कविता आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या संपूर्ण कवितेला संविधानाचा पाया आहे हे आपण सगळ्यात आधी समजून घेतलं पाहिजे. कारण जात, धर्म, वर्ण, वंश, लिंगभाव या सगळ्या दूषणांना या कवितेमध्ये अजिबात जागा नाहीये हे लक्षात घ्या. ती मुक्त मोकळेपणानं व्यक्त होणारी. ढमाळ मॅडम यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की कोणताही आविर्भाव नसलेली, फार महत्वाचा मुद्दा होता त्यांचा तो, की कुठलाही आविर्भाव या कवितेकडे नाहीये. नाहीतर खूपदा कविता उत्तम म्हणत म्हणत ती एक स्टंट होऊन जाते. तशी ही कविता नाही. म्हणजे प्रगल्भता हे या कवितेचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. संथपणे एखाद्या सागराचं पाणी वाहत राहावं तसा वेग या कवितेला आहे. किती शांतपणे कवितेमध्ये काम करता येतं हे त्यांनी 5-6 संग्रहांमधून महाराष्ट्राला आणि वाचन संस्कृतीला दाखवलेलं आहे. शाबूत राहो हे लव्हाळे हा कविता संग्रह केवळ उत्तम आहे असं म्हणून चालणार नाहीये. तर या कवितेमधली जी एक ताकद आहे, एक कवयित्री समकालाचा आवाज पकडून काय लिहिते आहे आणि हे लिहित असताना किती संयतपणे ती व्यक्त होते आहे, याला मला असं वाटतं की आजच्या या पर्यावरणामध्ये आपण जरा मोठी जागा या कवितेला द्यायला हवी, ती दिली पाहिजे. म्हणजे त्यांच्या कवितेमध्ये विद्रोह आहे हे लक्षात घ्या तुम्ही. त्यांची कविता चिंतनगर्भ आहे हे तर अनेक आता 2
एका निबंधातून आणि अंजलीताईंच्या वक्तव्यातून आपण पाहिलेलं आहे. मला या कवितेमधली महत्वाची गोष्ट, मी काही कवितेचे संदर्भ तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी देईलच ओघाओघानं, परंतु अंजली कुलकर्णी यांच्या कवितेकडे पाहताना मी अशा दृष्टीनं पाहतो की ही कविता एका अस्वस्थतेतून आलेली आहे. आणि ही अस्वस्थता आपली सगळ्यांची, हे लक्षात घ्या. कोणतीही उत्तम कविता ही ती कवितेपुरती किंवा त्या कवयित्रीपुरती सीमित मुळीच नसते. तिचं विशालपण, तिचं व्यापकत्व हे अनेक पद्धतीनं अनेक परीनं व्यक्त होत जातं. तेव्हा अस्वस्थतेतून आलेला हा सर्जक उच्चार आहे असं मला वाटतं या कवितेबद्दल बोलताना. दुःख निरोधासाठी एक शब्दशस्त्र, खरं तर संतांचं एक वचन घेऊन या कविता संग्रहाचं शीर्षक पुढे आलेलं आहे. लव्हाळे, सर्वसामान्य माणूस. आर के लक्ष्मण यांनी कॉमन मॅन हा जो जगभर नेऊन पोचवला, तो कॉमन मॅन या कवितेमध्ये खूप ठिकाणी भरून आहे की सगळं जाईल, व्यवस्था, यंत्रणा, सत्ताकारण हे जाईल, याच्यात बदल होतील, हे खरं आहे. पण सामान्य माणूस जो आहे की ज्या माणसांमुळे इथली विवेकनिष्ठा शाबूत आहे, इथली करुणा शाबूत आहे, इथलं जगणं शाबूत आहे, इथलं सत्य शाबूत आहे. सत्यमेव जयते हे सामान्य माणसांमुळं खरं तर आपण सातत्यानं लक्षात ठेवत आलेलो आहोत. तसा एक महत्वाचा आवाज या कवितेमध्ये आहे, तो मला फार महत्वाचा आहे. खरं तर अंजलीताईंच्या आधीच्या संग्रहांचा उल्लेख विविध पातळीवर आपण करायला हवा की मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा किंवा रात्र, दुःख आणि कविता असण्याचे सुंदर ओझे, या तिन्ही संग्रहामधलं एक ओझ हा शब्द आपण घेतला, दुःख हा शब्द घेतला आणि अस्वस्थ असा शब्द घेतला, तर आपल्या लक्षात येईल की अंजलीताई कविता एक कमिटमेंट म्हणून लिहितात, एक बांधिलकी म्हणून लिहितात. हे आपण लक्षात घ्या. त्यांच्या सगळ्या संग्रहांमध्ये एक जगण्याबद्दलची व्यापक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांचा आवाज शाबूत ठेवण्याची एक क्षमता या कवयित्रीनं आपल्या सगळ्या संग्रहामधून सातत्यानं जपून ठेवलेली आहे. याचाही विचार करणं मला फार अगत्याचं वाटतं. असण्याचे सुंदर ओझे नावाच्या संग्रहामध्ये त्यांनी सुरुवातीला काही मनोगताच्या गोष्टी सांगितल्या, त्याचा उल्लेख करणं मला फार अगत्याचं वाटतं. कारण त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये जी आंतरिक जी लय आहे, गती आहे, ती सगळ्या संग्रहांमध्ये समान आहे. असण्याचे सुंदर ओझे या संग्रहात त्यांनी असं म्हटलं की विपरीत वास्तवाची अस्वस्थ स्पंदने, त्याचा शोध मी कवितेमधून घेते आहे. पुढे त्या म्हणतात की मनाच्या तळाशी खोल बुडी मारून जे जे अनाकलनीय आहे त्याचा शोध मी कवितेतून घेते. आणि मगच त्यांनी म्हटलं, तो फार महत्वाचा मुद्दा आहे की सगळ्या जगण्याचं डी कोडिंग करण्याचा प्रयत्न म्हणजे माझी कविता आहे. मला वाटतं की हे 1-2 वाक्यांमधलं सारसूत्र हे त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, लक्षात घ्यायला मिळतं, वाचायला मिळतं. या संग्रहामध्ये त्यांची एक कविता सर्व नामे उपयोजन आलेली कविता आहे. तो, ती आणि ते नावाची एक कविता आहे. काही कवितेचे संदर्भ मी देईल, म्हणजे सगळ्या संग्रहावर खरं तर विस्तारानं एक चर्चासत्र दिवसभराचं घेऊन अंजलीताईंच्या कवितेवर बोललं पाहिजेत असं मला वाटतं. कारण त्यांच्या कवितेवर त्या अर्थानं आलोचनेच्या पातळीवर खूप अन्याय झालेला आहे असं मला ठामपणे वाटतं. इतकी उत्तम कवयित्री की जिने कधीही कुठे आपल्या कवितेबद्दल स्वतःहून तिने शब्द टाकलेला नाहीये आणि प्रसिद्धीपासून परांगमुख राहत त्या सातत्यानं शांतपणे काव्यलेखन गेल्या 35-40 वर्षापासून करतायत. मला असं वाटतं की हा सगळा त्यांचा जो पट आहे काव्यलेखनाचा, तोही विचारात घेऊन त्यांच्या कवितेवर एक मोठी चर्चा सुद्धा आपण घ्यायला पाहिजेत. वाचनपीठ हे महत्वाचं काम या निमित्तानं आज केलं, ते महत्वाचं आहे. तो, ती आणि ते या कवितेमध्ये त्यांनी अस्तित्वाच्या लढाईत आघात झेलणाऱ्या स्त्रीचं मन उभं केलेलं आहे. दुसरा या कवितेमधला महत्वाचा मुद्दा आहे की एक कविता त्यांची कशा धजावतात पोरी या नावाची कविता, अप्रतिम कविता आहे, अप्रतिम, की स्त्रीचा बुलंद जगण्याचा बाणा सांगणारी कविता आहे.
या कवितेमध्ये काय मूलभूत सूत्र काय आहे, तर मुलींच्या मध्ये प्रतिकूल काळात अनुकूल बळ भरणारी कविता आहे. या कवितेचे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मग त्या कवितेमध्ये जीवावर घाव सोसून चिवट जगणाऱ्या मुली, रक्त नातं तोडतात आणि काळजावर दगड ठेवून जगतात त्या पोरी, पाण्याच्या प्रवाहात बुडणाऱ्या मैत्रिणी पाहून स्वतःला वाहून घेतात त्या पोरी, आणि अशा अनेक पोरींची पट त्यांनी या कवितेतून उकलून दाखवलीत. संग्रहामधली सुरुवातीचीच कवितेची पहिली ओळ जर आपण लक्षात घेतली तर आपला लक्षात येईल की या कवयित्रीला काय म्हणायचंय, काय लिहायचंय. ही कवयित्री कशासाठी कविता लिहिते आहे. त्यांनी पहिल्याच कवितेमध्ये पहिल्या ओळीमध्ये असं सांगितलं की विक्रमाच्या पाठीवर बसलेल्या वेताळासारखा सटासट प्रश्न विचारणारा वर्तमान. किती मोठी लाईन आहे. एखाद्या अग्रलेखामधला सार सांगावा अशी ताकद या ओळीमध्ये आहे. या ओळीपासून हा संग्रह सुरू झालेला आहे. माणसांपर्यंत पोहोचतच नाहीये कविता, अख्खा समाज झालाय बहिरा आणि मुका. किती सूचकता. साध्या साध्या शब्दांमध्ये सहजपणे, पण हे सगळं सहजपणे व्यक्त करताना आपला विचार सुटू द्यायचा नाही, आपली भूमिका सैल होऊ द्यायची नाही, आणि आपलं चिंतन मुळीच पातळ होऊ द्यायचं नाही, याची दक्षता या कवयित्रीनं सातत्याने घेतलेली सगळ्या कवितेमध्ये. म्हणजे दक्ष कवयित्री, अत्यंत सजग. जशी लष्कराची नजर असते ना, तशी या कवयित्रीची नजर आणि लेखणी ही काम करते आहे. त्याचा उल्लेख मला करणं फार महत्वाचं आहे. माणसाबद्दल, की माणसं कशी पदार्थ होत चालली, ती शुल्लक होत चाललीत, सत्ता मोठी होते आहे, अनेक व्यवस्था मोठी आहे आणि माणसाला किंमत नाही. मर्ढेकरांनी हे सांगून ठेवलंय, नारायण सुर्वे यांनी सांगून ठेवलंय. एक कवयित्री आज या वर्तमानामध्ये अशी म्हणते की माणसाला कुठे किंमत राहिलेली आहे. कारण माणसं कुठेतरी न्यूट्रल होत जातात, मॅनेज होत जातात, आणि मग आपण मूल्याबद्दल जे बोलतो त्याला काही अर्थ उरत नाहीये. असं फार सुंदर भाष्य त्यांनी माणसे नावाच्या कवितेमध्ये केलेलं आहे. आणखी या कवितेमधल्या 2-3 गोष्टी मला फार महत्वाच्या असतात की एक स्त्री, एक कवयित्री अनेक स्त्रियांबद्दल, की ज्या स्त्रिया समग्र आहेत. ती कुठली खेड्यातली आहे, ती शहरातली आहे, ती महानगरातली आहे, असा कोणताही भेदेची रेष न मारता, असा एक कुठलाही एक अंतर न ठेवता सगळ्या महिलांबद्दल ही कवयित्री अत्यंत सजग पद्धतीने व्यक्त होते आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे विचार वाङ्मय म्हणून, विचार काव्य म्हणून या कवितेचा उल्लेख जर आपण सातत्याने करत गेलो तर या कवितेचं पाणी पुष्कळ निराळं आहे हे आपल्या लक्षात येईल. सध्याच्या सांस्कृतिक पर्यावरणात आपलं हे राहणं अस्थिर, संभ्रमी, भयानं भेडसावणाऱ्या काळाचं द्योतक आहे, असं कवयित्री या संग्रहाच्या मनोगतात म्हटले. दुसरी ओळ त्यांची कविता या मनोगतामध्ये अशी की भोवतीचं राजकारण, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, स्त्रीविषयक पर्यावरण कोणीही संवेदनशील कवीसाठी हे अटळ गोष्ट आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं की मी कविता कशासाठी लिहिते. म्हणजे हे पहा किती महत्वाची गोष्ट आहे. हे सांगताना त्या म्हणतात की अक्राळ विक्राळ महापुरात हे लव्हाळे शाबूत राहावेत असा ध्यास म्हणजे माझी कविता आहे. मला असं वाटतं की इतकं स्पष्टपणे, इतकं निर्भीडपणे आणि महत्वाचं म्हणजे निर्मोहीपणे सांगायला खूप ताकद लागते, त्यासाठी खूप शक्ती लागते. आणि अशी एक जबर ताकद या कवयित्रीमध्ये आहे आणि तिच्या प्रत्येक कवितेत आहे. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला हवं. दुसऱ्या बाजूला पुरुषांचे पिंड कसे असतात, त्यांच्या प्रकृती कशी असतात. म्हणजे एकाच वेळी म्हणजे ही कवयित्री हिशेब करून ठेवते, सगळा हिशेब टाकते करून सगळ्यांचा, की मला काय म्हणायचं. आणि हे सगळं करताना त्या फार शांतपणे सांगतात. हे फार महत्वाचं आहे. इच्छाधारी तत्वज्ञ असं त्यांनी पुरुषांना म्हटलंय. द्वेषाचे मूलस्थान असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. तू भरलेला आणि तू भारलेलास त्याला म्हटलेलं आहे. आणि तू रिकामा अपरंपरा अशी त्यांनी प्रतिमा वापरली. इतकी सुंदर प्रतिमा. तू केवळ पुरुष नावाच्या कवितेमध्ये त्यांनी ही प्रवृत्ती परामर्श जो घेतलाय पुरुषांचा तो मला फार महत्वाचा वाटतो. इतिहासाच्या प्रत्येक पानावर कटाक्ष टाकत ही कवयित्री असं म्हणते की विस्मरणाच्या विवरातून बाहेर सखे आणि सावित्रीनं पेटवलेल्या सूर्याची ज्योत उजळत ठेव सखे. मला वाटतं की ही जी लाईन आहे ना, हे या कवितेचं गाभा सूत्र आहे.
सावित्रीनं पेटवलेली ज्योत एवढ्या 2 प्रतिमेमध्ये अंजली कुलकर्णी का लिहितात आणि काय लिहितात याचं उत्तर आपल्याला सापडतं. म्हणजे आत्मभान जागवणारी महिलांचं, ज्ञानमूलकता वर्धित करणारी कवयित्रीची ही भूमिका मला खूप महत्वाची वाटते. मगाशी उल्लेख झाला धमाल मॅडमकडून की जंजाळात या कवितेमध्ये असा तळ्यातला मळ्यातला खेळ बरा नाही बाई, जिने वेस ओलांडली तिला कुठे ठाव नाही. या कवितेतून स्त्रीचं जगणं करारी असायला हवं. खेळात गुंतवून संमोहनामधून आपल्याला काही मिळणार नाहीये अशी एक जागरूकता प्रदान करणारी ही जाणीव मला खूप महत्वाची वाटते की प्रत्येक महिलाला धैर्य येवो आणि तिचं धैर्य शाबूत राहो अशी एक प्रतिज्ञा या सगळ्या कवितेमधून घुमत राहते, फिरत राहते. हेही आपल्याला लक्षात येतं. वेळ कमी आहे पण भीती वाटते नावाची तर सगळी कविता वाचकांनी, श्रोत्यांनी आवर्जून वाचावी अशी मी आपल्याला विनंती करेल. की पूर्ण 91 पान नंबरवर कविता आहे. इतकी अप्रतिम कविता आहे की समता समता असा आपण घोष करतो पण बाहेर तर समता दिसत नाहीये. असं एक अत्यंत विचित्र असा एक तिढा आपल्याला बाहेर पाहायला मिळतो. सगळे लोक घोष करतायत समतेचा पण स्त्रीचं माणूस पण मात्र आपण मान्य करत नाही. ही एक सगळ्यांना ठाऊक असलेली लाईन पण ही कवयित्री ठासूनपणे आपल्या कवितेतून मांडते आणि अनेक कवितेतून ही लाईन त्यांची मला पाहायला मिळते. एका कवितेमध्ये त्यांनी अशी आतले आवाज नावाची कविता आहे, तर त्यांची प्रतिमा अशी वापरली की धुवून काढली इच्छांची लखतर आणि मग समजल्यावर नावाच्या कवितेमध्ये त्या लिहितात की दुनियादारीचा एक साचा त्यात बाईला बसवणं माणूसपणा विचार हे बाईला कळलं की सगळे साचे मोडले. माणूस, मूल्ये, माणुसकी आणि लढा या अशा अनेक प्रकारच्या मूल्यांना अधोरेखित करणारी ही कविता मला फार महत्वाची वाटते. सोशल मीडियावर त्यांनी सहजपणे कविता लिहिलेली. आज सोशल मीडियावर अनेक कविता लिहिल्या जातात, आपण वाचतो आणि सोशल मीडियाच्या आपण किती आहारी गेलो याचा मगाशी 2 वक्त्यांनी उल्लेख केला. सबंध समाज तोडायला निघालेला सोशल मीडिया असं त्या म्हणतात. बघा त्यांची लाईन बघा, सोसण्या पलीकडे गेलेला सोशल मीडिया अशी त्यांनी एक कोटी वजा विधान केलंय आणि विषारी धुरानं घुसमटलेला सोशल मीडिया अशा एक सध्याच्या परिस्थितीवरची ही कविता सोशल मीडियावरची फार उत्तम अशी कविता आहे. बाग कवितेचा उल्लेख मी मुद्दाम या ठिकाणी करली. या संग्रहामधली एक वेगळी, अतिशय वेगळी कविता आहे की कोरोनाच्या काळामध्ये सगळी मुलं घर हे बंदी शाळा म्हणून जगत होती, तर त्यांचं सगळं भावविश्व कसं कुस्करल्या गेलं. त्यांच्या कोवळ्या संवेदनशीलतेचा आपण मुळीच विचार केला नाही आणि मग अशा मुलांची माणसं तर वाट पाहत नाहीत पण बाग एक वाट पाहते आहे. इतकं सुंदर रूपक अंजलीताईंनी या कवितेमध्ये बाग नावाच्या कवितेत वापरलं आणि त्यातून लेकरांची मनस्थिती आणि त्यांची घुसमट इतकी जोरदार पद्धतीने व्यक्त केली की अंजलीताईंना सॅल्यूट करावा. इतकी सुंदर कविता आहे, लहान मुलांच्या भावनेला हात घालणारी. सृजन संवादनं हे उत्तम पुस्तक प्रकाशित केलं याचा आनंद आहेच आहे. गीतेश आमचाही मित्र आहे, आपला सगळ्यांचा मित्र आहे. फार बांधिलकीनं, पोट तिडकीनं छपाई, मुद्रण, मांडणी अत्यंत गुणग्राहक या संग्रहाची केलेली. पुराजीचा उल्लेख मगाशी झाला, त्यांनी मुखपृष्ठ केलंय. या मुखपृष्ठामध्ये प्रलयातही प्रबल लव्हाळे कसे राहतील हे सूचित केलंय. मी या पुस्तकामधल्या 2 चित्रांचा उल्लेख जाणीवतः करेल. पृष्ठ क्रमांक 57 वर एक चित्र आहे. या चित्रामध्ये ध्वनित होणारी जी स्त्री आहे ती पाना फुलांनी वेढलेली स्त्री आहे. याच्यामध्ये स्त्री सुक्त आणि सौंदर्य सुक्त अशा 2 मूल्यांचा विचार या चित्रात झालेला आहे. पृष्ठ क्रमांक 107 वर एक चित्र आहे. हे कवितेला किती जुळतं मिळतं चित्र बघा, किती एकरूप होणार चित्र आहे बघा. या चित्रामध्ये लेखन झालेलं एक पान दाखवलेलं आहे, त्याच्यावर पूर्ण लिहिलं गेलंय आणि त्या पानावर ठेवलेला एक पेन दाखवलेला आहे. याच्यामधून कवयित्रीचं ज्ञानभान इतकं सूचकपणे व्यक्त केलंय आणि मी मांडायलाच हवं, आपण बोलायलाच हवं, आपण लिहायलाच हवं म्हणून त्याच्यावर एक पेन ठेवलेला आहे. हे भरलेलं पान आहे. तेजस्वी तावडे या प्रतिभावान चित्रकारानं ही 2 रेखाचित्र काढलेले, त्याचा उल्लेख मी या ठिकाणी मुद्दाम करेल. या संग्रहाची नेमकी वैशिष्ट्ये धमाळ त्यांनी फार सुंदर सांगितलेली आहे.
पण अप्रतिम त्यांनी भाष्य केलं इथे, म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो. या कविता संग्रहाची वैशिष्ट्य मला अशी दिसतात, ती आहेतच, खच्चून आहे त्या संग्रहात भरलेली. एक म्हणजे माणूस म्हणून आपण एकमेकांचा स्वीकार करत नाही, तो केला गेला पाहिजे. हा घोष या कवितेमध्ये फार महत्वाचा आहे. दुसरा या कवितेमधलं अविभाज्य वैशिष्ट्य असं आहे की विषमतेचं विष पराजित झालं पाहिजे. ते असता कामा नये, कारण अंजलीताई स्वतः संविधानाच्या अभ्यासक आहे, त्या मोठ्या ज्ञानी आहेत त्या विषयामधल्या. विषमतेचं विष हे पराजित झालं पाहिजेत अशी धारणा घेऊन आलेली कविता आहे. तिसरा विशेष या कविता संग्रहाचा असा आहे की संविधानाची धार हा संग्रह सतत पुढे घेऊन जातोय. बाबासाहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज आणि त्यांच्या लेखणीचा एक निनाद या कवितेतून घुमत राहतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या सगळ्या संग्रहांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती शाबूत राहू हे लव्हाळेमध्ये आढळ स्वरूपात ती आपल्याला दिसून येते. चौथं या संग्रहाचं वैशिष्ट्य आहे की माणुसकीच आज धुसर होत चाललेली आहे, आणि अशा स्थितीमध्ये जर नवी जाग लोकांना द्यायची असेल तर आपण उत्तम कविता लिहिली पाहिजेत अशी प्रतिज्ञा घेऊन उभी राहिलेली कविता आहे. यानंतरचं या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की मूल्यांची सर्वत्र पडझड सुरू आहे, त्यामुळे कवयित्री अस्वस्थ आहे. त्याची मनोगत सगळ्या संग्रहाची वाचा तुम्ही, आपल्याला लक्षात येईल की मूल्यांची पडझड सुरू आहे. अशा विक्राळ आणि बेचिराख होणाऱ्या आपण आपलं अस्तित्व वाचवलं पाहिजेत, आपली प्रज्ञा आपण शाबूत ठेवली पाहिजेत, आपला कणा आपण सलामत ठेवला पाहिजेत, आणि आपलं जगणं अत्यंत निर्भीडपणे कुणालाही न घाबरता व्यक्त झालं पाहिजेत. असं एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य या कवितेमध्ये सगळ्या कवितांमध्ये भरून आहे. म्हणून हा एक बाणा म्हणून मला हे विशेषत्व खूप महत्वाचं वाटतं. नंतर या संग्रहामधलं एक वैशिष्ट्य असं आहे की सामान्य माणसं सारं सोसतात, आणि लव्हाळे हे रूपक त्यासाठीच आहे. सामान्य माणसं सारं सोसतात हे खरं आहे, पण सामान्य माणसं सारं सोसताना समाज आणि मन यांना सुद्धा सावरतात, यांना ते सावरून घेतात. हे सत्य नमूद करणारी आजच्या समकालीन वाङ्मयीन सांस्कृतिक पर्यावरणामधली ही मजबूत कविता आहे. ही नुसती कविता नाहीये, ही महत्वाची कविता आहे. याचंही अधोरेखन करणं मला फार अगत्याचं वाटतं. या कवयित्रीनं सातत्यानं आपल्या सगळ्या संग्रहामधून जशी भूमिका परजट ठेवलेली आहे, भूमिकेला सतत धार लावत ही कवयित्री लिहिते आहे, तसंच या कवयित्रीचा आशावादही असा आहे की लव्हाळ्यासारखीच माणसं मानवता आणि विवेक शाबूत ठेवतात. एखाद्या सुविचारासारखं वचन या कवयित्रीनं मनोगतामध्ये व्यक्त केलं, ते मला फार महत्वाचं वाटतं. मराठीमध्ये मी आरंभीच असं म्हणालो की मुबलक पद्धतीची कविता लिहिली जाते, पण जाणीवा वर्धित करणारी, आपली भूमिका ठामपणे मांडणारी, आणि हे मांडत असताना आपला आवाज कुठेही न वाढवता, हे लक्षात घ्या, म्हणजे आवाज वाढूनही बोलता येतं आणि अत्यंत शांतपणे, म्हणजे येशू ख्रिस्ताची आठवण, महात्मा गांधीजींची आठवण ही या कविता वाचताना होतेच. ढमाळताईंनी मला सांगितलं. म्हणून मला असं वाटतं की आपण शांतपणे, म्हणजे आज बाबा आढाव आपल्यात आज नाहीयेत, तर त्यांची आठवण ही कविता वाचताना मला झाली. भाई पन्नाराव सुराणा यांची आठवण मला तीव्रतेने झाली की ही सगळी कविता अशी काही भाष्य करते, बोलते आहे की मला जे सांगायचंय ते मला लोकांसाठी सांगायचंय, आणि मी लिहिते ते लोकांसाठी आहे. अशी एक पक्की जाणीव या कवयित्रीनं, या कवयित्रीचा आपल्या काव्यलेखनाच्या प्रवासामध्ये कुठेही गोंधळ मुळीच नाही, हे लक्षात घ्या. स्पष्टपणे, थेटपणे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांतपणे आपला विचार पेरीत जाणं, आणि पेरलेला विचार पुन्हा उगवत कसा राहील याची काळजी वाहणं, अशा प्रकारची ही कविता आहे. सामान्य माणसांना समर्पित झालेली ही महत्वाची कविता आहे मराठीमधली. सहजपणे मगाशी कोणी उल्लेख केला की मुक्त छंदातली ही स्वच्छ कविता आहे. या कवितेने काहीही लपवलेलं नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या
कवितेनं आणि या कवयित्रीनं कशाचंही भय या कवितेत बाळगलेलं नाही. ही या कवितेची अतिशय महत्वाची गुणविशेषता आणि गुणवत्ता आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. दिलेल्या वेळांमध्ये आणखी 1-2-4 मिनिटं मी अधिक घेतलेला या ठिकाणी, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करेन. आणि फार उत्तम संग्रहावर सगळ्याच आतापर्यंतच्या 69 कविता संग्रहांवर एका बांधिलकीनं, एका कमिटमेंटनं हे वाचक पीठ संबंध राज्यभर पोचलेलं वाचक पीठ आहे. आणि या सगळ्या सदस्यांची धारणा अशी आहे की मराठी कवितेबद्दल, त्या कवितेच्या गुणवत्तेबद्दल, त्या लेखकाबद्दल किंवा त्या प्रतिभावंतांबद्दल आपण सातत्यानं बोललं पाहिजेत, अशी एक भावना घेऊन, एक सामूहिक भावना घेऊन एक वाङ्मयामधलं नवं एक वातावरण तयार करण्याचं काम ही वाचक पीठ प्रतिष्ठान करते. त्या सगळ्या सदस्यांप्रती, सगळे मित्र आहेत, आमचे छान मित्र आहेत आणि ते छान पद्धतीने काम करतायत. उत्तम असा एक कविता संग्रह. कसं आहे की एखादा कविता संग्रह चांगला निवडला की बोलायला मजा येते आणि मग खूप आनंद होतो. तसा आनंद मला म्हणजे बौद्धिक पातळीवरचा आनंद या संग्रहात दिलाय. अंजलीताईंची कविता ही पुन्हा पुन्हा वाचनाची सक्ती करते तुमच्यावर, की ती एकदा वाचून ती अधिक कळेल असं नाही. ती पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन, अशा अनेक वाचनामध्ये या कवितेचे पापुद्रे आणि तिचा गाभा हा कळत जातो. अशी एक महत्वाची मराठीमधली कवयित्री आहे की ज्या कवयित्रीच्या लेखनाबद्दल आम्हाला सतत भूषण वाटतं, आम्हाला अभिमान वाटतो, आम्हाला गौरव वाटतो की एक अंजलीताई नावाची कवयित्री मराठीमधली की जी वर्तस्तपणे गेल्या 40 वर्षापासून, 35 वर्षापासून कवितेमध्ये काम करते आहे, बांधिलकीनं काम करते आहे. आणि आपली कविता हे शस्त्र आणि रत्न तुकारामांच्या भाषेत हे झालं पाहिजे अशी एक जाणीव ठेवून शांतपणे आपल्या प्रतिभेचं पाणी उपसत राहणारी ही कवयित्री मला आजच्या समकालामध्ये खूप महत्वाची कवयित्री वाटते. त्यांच्या पुढच्या लेखनाला, त्यांच्या आरोग्याला मी मनस्वी अगणित शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा या महत्वाच्या चर्चासत्रामध्ये आपण मला प्रविष्ट करून घेतलं आणि मला काही एक मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद सर. अंजलीताईंची कविता ही शांत, संयमी, सुसंस्कृत कविता आहे असं काही संमत आपण मांडलं. त्याचबरोबर माणूस म्हणून माणुसकी स्वीकारायला लावणारी ही कविता, विषमतेला दूर सारून आणि संविधानाचा अंगीकार करायला लावणारी ही अशी सुंदर कविता अंजलीताई आपल्या या लेखणीतून लिहित आहेत. असं काहीसं भाष्य आपण आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून आमच्या समोर मांडलं. धन्यवाद आपले. आणि यानंतर या चर्चासत्राचं शेवटचं आणि अध्यक्षीय भाष्य करण्यासाठी मी आमंत्रित करेल आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विक्रमजी भागवत सर. विक्रमजी भागवत सर हे समीक्षक आहेत, लेखक आहेत आणि संपादकही आहेत. 9 एकांकिका सरांच्या नावावर आहेत आणि 14 कादंबरीचे लेखन सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर 101 CID, चाळ नावाची वाचाळ वस्ती या दूरदर्शन मालिकांचं लेखनही सरांनी केलेलं आहे. आणि या लेखना व्यतिरिक्त एक उत्तम समीक्षक म्हणून सर सर्वदूर परिचित आहेत. आज सर आपल्या सोबत आहेत. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण स्वीकारलंय, अध्यक्षीय भाष्य आपण करणार आहेत. मी आपल्याला विनंती करेल सर की आपलं मनोगत आपण आमच्या समोर ठेवावं. आदरणीय विक्रमजी भागवत सर. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतो सगळ्यांना? हो, येतो सर, येतोय. धन्यवाद. अंजली त्या कवितेबद्दल बोलायच्या अगोदर मी खूप दडपणाखाली आहे हे मी पहिल्यांदाच मोकळेपणाने कबूल करतो. याचं कारण माझ्या अगोदर डॉक्टर ठकार यांचा निबंध, श्रीमती अंजलीताई धमाळ मॅडम यांनी केलेलं अप्रतिम विवेचन
आणि देशमुख सरांचं अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन. या सगळ्या सखोल विवेचनानंतर मी काय बोलावं असा मला मोठा प्रश्न पडलाय. खरं म्हणजे मी कवी नाही. म्हणजे 150 कविता लिहून जेव्हा मला जाणवलं की आपण कवी नाही, तेव्हा मी मोकळेपणाने कविता लिहिणं बंद केलं. पण तरी मी कवितेचा आस्वादक आहे. प्रकृतीने मी गद्य लेखक आहे, पण मी जरा खुशवंत सिंग सारखा आहे. खुशवंत सिंग यांनी म्हणून ठेवलंय की माझ्या आठवड्यात मी कुठलंही गद्य पुस्तक पुन्हा वाचल्याचं आठवत नाही, पण कविता मात्र मी पुन्हा पुन्हा वाचू शकतो, कारण प्रत्येक वेळेला कविता मला नव्याने भेटते. हे आस्वादकालाच कळू शकतं, आणि तसा मी कवितेचा आस्वादक आहे. अंजलीताईंच्या कवितेबद्दल बोलायची संधी मला दिल्याबद्दल मी वाचकपीठ प्रतिष्ठानचा मनपूर्वक आभारी आहे. माझ्या आधीच्या अभ्यासू व्यक्त्यांनी त्यांच्या शाबूतराव हे लवाळे या काव्यसंग्रहावर आपले भाष्य केलेले आहे. पुनरुक्ती टाळावी म्हणून त्यांच्या इतर कवितांवर मी भाष्य करायचं ठरलेलं आहे. त्या बऱ्याचशा असण्याचे सुंदर उजे मधल्या सुद्धा आहेत. अंजली कुलकर्णी यांच्या कविता अस्तित्वाच्या शोधातल्या आहेत असं म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये. जसा गायकाचा सूर लागताच बैठक स्तब्ध होते, ते सूर मनाचा ठाव घेतात आणि आजूबाजूचा भोवताल रोमांचित करतात, तसे काहीसे अंजलीताईंची कविता वाचताना होते. जाणवते की इथे कवीचा सूर लागलेला आहे. ते एका कवितेत असं लिहितात, असे नाही की मी स्वीकारले नाही जिव्हाळ्याचे गोत. असे नाही की मी स्वीकारले नाही जिव्हाळ्याचे गोत. आता कवी असे नाही की मी स्वीकारले नाही जिव्हाळ्याचे गोत पुढे एक पेज घालणार आहे याची जाणीव होतेच, आणि तसं वाटत असतानाच पुढच्या ओळी येतात, तरीही माझं प्रिय एकटेपण मी फार असोशीनं सांभाळले आहे. एकटेपण आणि प्रिय हे लिहायला धाडस तर लागतच, पण त्याचबरोबर अंजलीताईंप्रमाणे अनेक साहित्य व्यवहार सांभाळताना आपलं प्रिय एकटेपण म्हणजे तारेवरची कसरत असते हे ठळकपणे जाणवते, आणि ते त्या असोशीनं जगतात. आणि तसे म्हणताना ते स्वतःकडे त्या एकटेपणाचे पालकत्व सुद्धा घेतात आणि लिहितात, पुरा काळजाशी जपावे तान्हे पोर, तसा प्रेमाने त्याला नावमाफू घातले आहे. मातृत्वाच्या मायेनं ज्या एकटेपणाला जपले त्याबद्दल काय बोलायचं. खर तर त्या या कवितेत अनेक विरोधाभास अधोरेखित करतात. उदासी या शब्दातच एक गडद छाया आहे. वातावरण स्थिर आहे, निश्चल आहे, कारण सर्वत्र उदासी पसरलेली आहे. पण हे आमच्यासारख्यांसाठी हो. अंजलीताई लिहितात, त्या उदासीने माझं आयुष्य रम्य केलेलं आहे. उदासी आणि रम्य हे विरोधी शब्द किती सुखाने एकत्र नांदतात पहा या कवितेत, आणि हेच अंजलीताईंच्या कवितेचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. वात भिजताना आपला सांद्र प्रकाश सोडून मोठी होऊन फडफडते, पण जेव्हा भिजते तेव्हा तिची उरलेली आभा एक चिरंतन सत्य व्यक्त करते. याचं कारण काय ठाऊक आहे? अंजलीताई पुढच्या एका कवितेत एक विलक्षण वर मागत आहेत. अस्वस्थतेच्या क्षणांचा एकच एक वर मिळावा. अस्वस्थतेच्या क्षणांचा एकच एक वर मिळावा, अंधाराची झोळी उजेडांना ओसंडून निघावा. बाकी सर्व मिळावं, पण शेवटी तरीही उरावेच हे अस्वस्थपण हिमनगाच्या तळाखाली. त्याचं काय करावं याचं उत्तरही मिळावं. निर्मितीच्या क्षणांच्या मुळाशी हे अस्वस्थपण असतं. ज्याच्या जवळ हे नाही तो किंवा ती निर्मिती करूच शकत नाही. समाधान आणि निर्मिती हे एकत्र नांदू शकत नाही, हे सत्य आहे. अगदी अत्यंत विनोदी लेखनाच्या मुळाची सुद्धा लेखकाला अस्वस्थ करणारी एक घटना असते, जिची अभिव्यक्ती तो व्यंगातून करतो. अंजली कुलकर्णी यांच्या कविता शेवटी दुःखाची आस सोडतात असे मात्र मला तीव्रतेने जाणवते.
कवितेविषयी लिहिताना एक गोष्ट सहज जाणवते आणि ती म्हणजे तिच्याबद्दल लिहिताना आपण बऱ्याचदा स्वतःबद्दल लिहू लागतो. समान धर्मा असे काहीसे होते. जसं गायकाचं आपल्याला आवडलेलं गाणं आपण आपल्या मनात उमटत राहतं आणि ते आपलं होऊन आपण कधी गुणगुणू लागतो तेच कळत नाही, तसं काहीच होतं. एका कवितेत अंजली ताई लिहितात, हे काय शोधते मी आठवतं तेव्हापासून, जे काढतं मला बाहेर ओढून जगण्यातनं आणि सोडून देतं अंतराळात अंधारातून. निरंतर शोध हा निर्मितीक्षम मनाचा ध्यास असतो. तो शोध केवळ स्वतःचा नसतो, तो केवळ स्वतःचा अर्थ शोधण्याचा प्रवास नसतो, तो बऱ्याचदा आपल्या भोवतालाचा अर्थ लावण्याचाही प्रयास असतो. अंजली ते लिहितात, मी शोधत राहते माझे अतर्क संचित, माझ्या जगण्याचं इंगित, या निरंतर अस्वस्थतेचं गुपित माझ्या जिवंत असण्याचा हेतू. सकाळी जाग येण्यासाठी आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू समजणं खूप आवश्यक असतं. शरीराची हालचाल होतेच, ती वेगळी बांधिलकी असते, पण मनाची हालचाल ही केवळ जगण्याचा हेतू समजला तरच अर्थपूर्ण होते. फेमस सायकोलॉजिस्ट कलिंगवर्थ and Dilbert wrote, a human mind is a wandering mind and a wandering mind is an unhappy mind. The ability to think about what is not happening is a cognitive achievement and that comes at an emotional cost. अगदी समर्पक आहे हे अंजली त्यांच्या पुढच्या ओळी दाखवून देतात. थोड्या वेळानं काळ्या समुद्राच्या पाण्यात तरंग लागेल माझ्या अदृष्ट इच्छांचं कलेवर. वा, समुद्र काळा आहे हे ह्या ओळीचे इंगित आहे, इतकं लक्षात घेतलं तरी पुरे आहे. अशा प्रतिमा उलगडून दाखवू नयेत, कारण प्रत्येक वाचकासाठी त्यांचा अर्थ वेगळा असू शकतो. पण समान धर्मा वाचक याचा एकच अर्थ लावतील याची मला खात्री आहे. अंधार जितका काळा तितकाच हा समुद्र काळा. अंजली त्यांच्या कविता गायक कसा सुराची आस ठेवून पुढच्या सुराला पकडतो ना, तशाच पुढच्या कवितेला सुद्धा पकडतात. एक नदी वाहते माझ्या मनात अविरत, एक नदी वाहते माझ्या मनात अविरत, वेळी अवेळी कणते कानात सतत. ही नदी वरवर पाहता पर्यावरणातली नदी वाटू शकते, कारण पुढे ज्या प्रतिमा येतात त्या तिकडे अंगुली निर्देश करू शकतात. जसा की हरवलाय शहराचा इतिहास, तिला चिडले या शहराने इमारतीच्या पायाखाली इत्यादी. बेशिस्त शहरीकरणात हे होतेच, पण मला ही नदी माणुसकीची वाटली. प्रामुख्याने आर्थिक आणि भौतिक प्रगतीत आपण माणुसकी हरवतो आहोत. आज सुबत्ता माणुसकीला गिळू पाहते आहे. शहरांच्या रस्त्यांवरनं निरुद्देश फिरणारी मुले पाहिली आहेत, कचरा गोळा करून त्यात आपले जगणे शोधणारे हात पाहिले आहेत. एकीकडे मेजवान्या झडतात आणि त्यांच्या बाहेरच उष्टे खरकडे गोळा करणारे हात दिसतात. म्हणून अंजली ते लिहितात, तिला का समजत नाहीये ती आहे आता मृत. आणि मग शेवटच्या प्रहार करणाऱ्या ओळी येतात, माझ्या स्वप्नात अशी कणत वाहण्यापेक्षा खरं तर नदीने का करू नये आत्महत्या. आणि ह्याच विचाराची आस पकडून त्यांची पुढची कविता येते, प्रत्येक कबरीत एक दुःख निद्रिस्त असतं, प्रत्येक कबरीत एक दुःख निद्रिस्त असतं, प्रत्येक आत्म्यात एक स्वप्न निद्रिस्त असतं. मला या मागच्या कवितेची आज धरून पुढे चालू राहणारी कविता खूप भावली. हे विचारांचे धागे कोळी बनून जोडणे हा वाचकांचा छंद होतो आणि तो कवितेत गुंतून पडतो. तिथे कविता खर तर माझ्याशी संवादित होते, म्हणजे एका अर्थी माझे होते, कारण पुढच्या ओळी दुःख दुःखाशी संवाद करते, दुःख दुःखाशी वाद घालते. संवेदन कविता प्रवास नेहमीच अंतर्मुक्तीकडून बहिर्मुखतेकडे होत असावा. कॅथार्सिस नेहमीच आपल्या मनाच्या संघर्षाचा आणि दोलायमान अवस्थेचा असतो. निर्मिती कलाकाराला त्यातून हळूहळू मुक्त करते. हेच तर निर्मितीचं प्रमुख उद्दिष्ट असते. तसं होत नसेल तर वैयक्तिक संघर्षाच्या डबक्यात लेखक दुष्मळत राहतो आणि त्याचं लेखन एकमितीय होऊ लागते. पण अंजली ताईंच्या कवितेचा प्रवास समृद्ध आहे, तो साचलेला राहत नाही. काळजातली जखम आणि ओठांवर गाणी, तहानेच्या तळ्यातली किती प्यालो पाणी. पण पुढे त्या तळ्याचा आभास आहे, त्या मृगजळी म्हणून वास्तवात परत येतात. मृगजळी पोहताना झाली ओली चिंब मने,
कुठे गेली, कोणी नेली, काठावरची वसणे. अंजली कुलकर्णी यांच्या कविता बहिर्मुख होऊन प्रयोजनाच्या शोधातल्या कविता आहेत. अंजली ते त्यांच्या संचित ह्या कवितेत लिहितात, तसा तर निरर्थकच असतो जगण्याचा सारा पसारा. तसा तर निरर्थकच असतो जगण्याचा सारा पसारा. भूक आणि मैथुनाच्या चक्रात अडकवणाऱ्या दैनंदिनीला जुलमी इशारा. त्यातच भरता यावे झळझळते रंग अस्तित्वाच्या प्रयोजनाचे. अंजली त्यांची कविता बऱ्याचदा चिंतनात्मक होते, बहिर्मुख होते. आता हेच उदाहरण पहा की, जंगलात वणवा पेटला की आटून जळत येतात रेडबुरची सरळसोट उभी झाडं. जंगलात वणवा पेटला की आतून जळत येतात रेडबुरची सरळसोट उभी झाडं. आणि मग त्या कवितेत पुढे काय लिहितात, संवाराच्या दर्शनानं आत कोळसा होत झुरत राहतं लाकूड. संवाराच्या दर्शनानं आत कोळसा होत झुरत राहते लाकूड. हे शब्दमय चित्र बरंच काही बोलून जातं. संपूर्ण कविता एक प्रतीक आहे. आज समाजात जे चालले आहे, दिवसा ढवळ्या हिंसेने जे उग्र रूप धारण केलेलं आहे, ते केवळ पर्यटक म्हणून आपण अनुभवतो आहोत. पर्यटकांची तटस्थता स्वीकारून त्याचे इतके समर्पक वर्णन मी अलीकडे वाचलेलं नाही. पण त्यांची निराशा दीर्घकाळ टिकत नाही. झाडं कुठं जातात, या कवितेत त्या काही आशादायक प्रश्न उपस्थित करतात. आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य ने, प्रस्फुरित होतात पशुपक्षी माणसं जगण्याच्या अतोनात ऊर्जेने. झाडं कुठे जातात दूरच्या अंतरावर. झाडं आणि पक्षी यांचं अतूट नातं असतंच. ते तसे निर्हेतुक असतात. स्वार्थ भावना पक्ष्यांना शिवतच नाही. ते स्वच्छंदपणे विहरत असतात एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर. स्वातंत्र्याची मोकळा हवा शोधतात. त्यातूनच मानवी मनाला मिळते ऊर्जा. पक्ष्यांच्या पाठ शिवण्याचा निर्हेतुक आनंदाचा खेळ बघताना मीही 4 क्षण निर्हेतुक जगून घेतले. नजरेनच त्यांच्या उडण्याचा माग काढत मीही मुक्त विहरून घेतले. या कविता मला खूप महत्वाच्या आणि सामाजिक अशा पूर्णतेच्या संदर्भात खूप खूप महत्वाच्या वाटल्या. कवीचा अंतर्मुख कवितेकडनं बहिर्मुख कवितेकडे होणारा प्रवास मी मुक्त पक्ष्यांच्या उडण्याचा मागोवा घेतात तसा मागोवा घेत पुढे पुढे जात आहे. आज एका झाडाशी माझी भेट ठरली आहे, त्या एका कवितेत लिहितात. आज एका झाडाशी माझी भेट ठरली आहे, प्रतिकात्मक नाही, प्रत्यक्षातली गाठ ठरलेली आहे. त्या पुढे लिहितात, थोरोने घेतली होती अरण्यातील झाडांची अपॉइंटमेंट. थोरोने घेतली होती अरण्यातील झाडाची अपॉइंटमेंट, जी पाळण्यासाठी तो सुटला होता धावत शहरातून थेट. अंजली ते लिहितात, ही कविता नाहीये, ही कविता नाहीये, हा माफीनामा आहे. सृष्टीतील हरेक घटकाला उद्देशून मला सांगा, बहिर्मुख कवितेचं आणखीन कुठलं लक्षण तुम्ही मागू शकता? आणि हे पुरे नसेल तर पुढची कविता, अल्झायमर रुग्ण झालाय का सगळा निसर्ग. एक विलक्षण अनुभव देतात या सगळ्या कविता. अंजली कुलकर्णी यांच्या कविता प्रतिमांच्या बुलबुल्यातनं वाचकाला सत्याचे सम्यक दर्शन घडवणाऱ्या कविता आहेत. कविता आणि प्रतिमा, मेटाफॉर यांचं अनन्य नातं आहे असं मानणारे कवितेचा अभ्यासक वर्ग आहे. तो बऱ्याच अंशी बरोबर आहे. म्हणजे जे क्लासिकल कवितेचा अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी तर तो खूपच खरा आहे. नाहीतर गद्य आणि कविता याच्यात फरक तो काय असंही विचारलं जातं. अर्थात गद्यात प्रतिमांचा वापर होत नाही असे नाहीच, पण ती त्याची पूर्व अट नसते. या भागात आपण आस्वाद घेत असलेल्या कविता प्रतिमांच्या भूलभुलैयात रमलेल्या आहेत. म्हणजे वरवर पाहतात इथे प्रतिमांचा आणि प्रतिमेचा वापर असेल असे वाटत नाही, पण जरा पुढे वाचतात लक्षात येते, अरे मागे वाचले तिथं प्रतिमाच होते की. अंजली ते लिहितात, पिवळ्या उन्हाचा उजेड आवडतो जांभळ्या फुलपाखरांना. पिवळ्या उन्हाचा उजेड आवडतो जांभळ्या फुलपाखरांना, म्हणून ते येऊन बसतात हिरव्या पानात दडलेल्या लाल गुलाबी पाकळ्यांवर. इथपर्यंत एक सुंदर वर्णन वास्तव तसं वाटतं, पण अचानक कविता पुढे अनवट वर्णन घेते. किती बरं आहे, अजून तरी जन्माला आले नाही हात ऍसिड फेकणारे फुलपाखरांच्या चेहऱ्यावर. ही प्रतिमा उलगडून सांगायची गरज नाहीये. तशीच आणखीन एक कवितेचं उदाहरण देऊया. म्हातारे फुलपाखरू जरा जर्जर पंख सांभाळत खिडकीतनं हॉलमध्ये येऊन विसावले. माझे घर त्याला वृद्धाश्रमासारखे वाटले. पडद्यामागच्या निवांत कबरीत कोण जाणो
कसली शांतता अनुभवत भिंतीशी स्तब्ध झाले. आणि मग पुढे पंचलाईन येते. दुसऱ्या दिवशी झाडणाऱ्या बाईने सुट्टीत घेऊन कचऱ्यात टाकले. आज दुसरे एक चक्कड फुलपाखरू भले थोरले पंकज पेलत पत्ता शोधत आले. मला असं वाटलं फुलपाखराच्या कितीतरी प्रतिमा अवस्था आपल्या कवितांच्या समूहात अनुभवतो. त्यांच्या काही उत्कृष्ट कवितांपैकी ही एक कविता आहे असं माझे मत आहे. पुढच्या कवितेत एक विलक्षण प्रतिमा अंजली वापरतात. पंख कापलेल्या पक्ष्यांसारख्या केविलवाण्या टेकड्या. काय सुंदर प्रतिमा आहे. पंख कापलेल्या पक्ष्यांसारख्या केविलवाण्या टेकड्या. अपसूक मनातून दात पडते हो बाहेर. वाह क्या बात आहे अंजलीताई. त्याच्यावर एक कडी म्हणजे खुर्दत चालणाऱ्या माणसासारखा अपंग अॅनिमिक चंद्र. मराठी साहित्य व्यवहारात वावरताना प्रतिमांचे भावविश्व आईच्या मायेनं जपणं ही साधीसुधी गोष्ट नाहीये, पण ते अंजली त्यांना सहज साध्य झालेली आहे. ही पुढची प्रतिमा पाहूया ना. रोज सकाळी हाती चहाचा कप घेऊन खिडकीमध्ये सूर्य उगवला. संध्याकाळी छतावर डोंगरामध्ये अदृश्यताना हव्यावसा उदासी जिना उतरला. काय म्हणावं या प्रतिमेला. अंजली कुलकर्णी यांच्या कविता उगवत्या सूर्याचा चैतन्य प्रकाश देऊन जीवननिष्ठा शोधून पाहणाऱ्या कविता आहेत. कवी का आपण काय सतत एक ऊर्जेचा स्रोत शोधत असतो. जगण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता असते. म्हणूनच अंजली ते खालील ओळी प्रातिनिधिक वाटतात. अजून शाबूत आहे तुझ्यावरचा विश्वास. म्हणू नको ते सूर्य बनून. कोवळ्या किरणांनी तुला नाहू घालते. समचमत्या उन्हात तुला न्याहाळते. प्रत्येक शापाला उशाप लागतो आणि तो असतो असं पाद्य मला नेहमी म्हणायचंय. तोच एक जीवनाधार असतो. माणसांवरचा विश्वास उडावाचा अनेक प्रसंग आयुष्यात आले. प्रसंगी तीच माणसं जणू काही घडलंच नाही म्हणून समोर मैत्रीचा हात धरून सुद्धा पुढे उभे राहिली. तेव्हा दादांच्या ह्याच वाक्यानं आधार दिला. कारण आता त्यांचा तिरस्कार वाटत नव्हता, तर त्यांच्याबद्दल मनात करुणा दाटून आली होती. अंजलीताई लिहितात, अजून शाबूत आहे माझ्यातली करुणा, म्हणून शतधाराने बिरसते सालोसाल, नीती नेहमी बीजांकुरातून प्रसवते. हा विश्वास, ही करुणा खरेच जपून ठेवायला हवी, तरच जगण्याच्या खडतर प्रवासातनं पसार होता येईल. जपून ठेव, जपून ठेव हे प्रेम, हा विश्वास, ही करुणा, समज, ही विनवणी वा इशारा. अंजली त्यांच्या काही कविता एकीकडे भय इथले संपत नाही हा भाव व्यक्त करतात आणि त्यावेळी दुसरीकडे जगणे इथले सरत नाही या जाणीवेने जगण्यातील तथ्य समजून घ्यायचा प्रयत्न करतात. अपरात्री या कवितेतील या ओळी पहा ना. अपरात्री झोपेतच अचानक घोंगावत येतं कुठून तरी वादळ आणि दचकून सताड उघडतात गाढ मिटलेल्या पापण्यांची दार. वा, गाढ मिटलेल्या पापण्यांची दार. मेरुदंडाच्या तळापासून वर सरत जातो भीतीचा सर्प. ती थरथरू लागतात हातपाय भयंकराच्या चाहुलीनं. हे भयाच्या जाणवेचे इतके यथार्थ वर्णन आहे. आणि मग शेवटच्या वेळी पाहूया, कोणती भीती घेते कब्जा माझ्या शरीर मनाचा, मी गोठवून ठेवते मला रात्र रात्र. झालेल्या पडझडीचे हे मेंदूत शिल्लक अवशेष की भविष्याच्या भाळावरचे निर्मम संदेश. ज्यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन सांगतो, रायटिंग अबाउट अ डार्क साइड ऑफ ह्युमन नेचर कॅन बी मोर कंपेलिंग दॅन रायटिंग अबाउट अ कॉन्फ्लिक्ट फ्री पॅराडाईज. त्यामुळे भयाचा हा आविष्कार अंगावर आल्याशिवाय राहत नाही. त्याचा आणखीन एक आविष्कार पुढील कवितेत येतो. सकाळी मागच्या अंगणातील दार उघडून बघितले तर कुण्या पांढऱ्या पक्षाची इवली इवली पिसे मातीत विस्कटून पसरलेली. कुणास ठाऊक काल रात्री इथे कोणती दुर्घटना घडून गेली. कुणास ठाऊक कोणत्या आशेने माने त्याने माझ्या दारी घाव घेतलेली आणि मी गाढ झोपलेली. मला गुलजार यांच्या एका गझलचा फार आठवण झाली इथे. शायद सीमेरेषेवरती काल गोळीबाजी झाली असेल. ती एक कवितेची सुरुवात ती अशीच आहे बरीचशी. सरत पारसे मेहमान आए थे, घर साल के गुड़ का आस्वाद चाखते. ही अप्रतिम रचना होती. तशीच ही रचना आहे. अंजली ते आपल्या कवितेचे सार 4 ओळीत लिहितात. चकव्यात सापडलेल्या मुलीसारखी या दुनियेत भिरभिरते आहे मी केव्हापासून. अनोळखी रस्त्यांवर ती नेमकी नको तिथेच जाऊन पोचते आहे.
शेवटी लेखन हे कॅथार्टिक असते, ते आपल्या आयुष्याचं उत्खनन असतं. त्याला उद्देशून त्या लिहितात, आत्मक्लेशाचे घाव घणाघाती थांबणार तरी कधी, हे आत्मतीव्र तर होत जाणारं, उद्ध्वस्त करणारं, कांठळ्या बसवणारं उत्खनन थांबणार तरी कधी. त्यांनी मग अशी खोदकाम हा शब्द वापरला अंजली त्यांनी. हे असे का, ही उलघाल का, हा आत्मक्लेश तरी का, हे फक्त कवीच जाणू शकतो. जे कळले कळले वाटे ते नव्हते कधीच कळले, जे कळले कळले वाटे ते नव्हते कधीच कळले, काहीच कळले नव्हते हे उशिरा उशिरा कळले. कळण्याचे भान नुरावे, असण्याचे भान नुरावे, मातीतून उमलून आले मातीतच स्वस्थ विरावे. आणखीन काय मागायचं असतं, इतकंच तर हवं असतं, मातीतच स्वस्थ विरावे. अंजिलताईंची कविता ही चिरंजीव कविता आहे. ती अल्पकालीन अल्पायुषी कविता नाहीये, ती दीर्घायुषी कविता आहे. आणि ती तशीच राहावी आणि ती आणखीन आणखीन विस्तारत जावी, याच त्यांना शुभेच्छा. त्यांच्या आरोग्याबद्दल शुभेच्छा. मला इथे बोलायची संधी दिली म्हणून वाचक पीठच्या सर्व सदस्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण असं भाष्य आपण इथं केलेलं आहे. अध्यक्ष या नात्याने अंजलिताईंच्या या कवितेवर आपण केलेलं भाष्य हे अभ्यासपूर्ण होतं. यानंतर आपण सर्वजण जाणताच आहात की वाचकपीठ प्रतिष्ठानचे सचिव सन्माननीय मारुती सावंत यांच्या संकल्पनेतून दर आठवड्याला वाचकपीठ प्रतिष्ठानच्या सदस्यांसाठी एक शब्दकोडे ते आयोजित करतात आणि त्या शब्द कोड्याचा वाचकपीठचे सदस्य सोडविण्याचा ते प्रयत्न करत राहतात. या आठवड्याच्या शब्द कोड्या आणि त्याचं घोषणा करण्यासाठी आमंत्रित करतो वाचकपीठ सदस्य आदरणीय माधुरीताई चौधरी यांना विनंती आहे की आपण या आठवड्याच्या वाचकपीठ कोड्याच्या विजेत्याची घोषणा आपण करावी. माधुरी चौधरी. आवाज येतोय ताई माझा? हो येतोय बोला मॅम. हॅलो, आवाज येतोय बोला. ओके ओके ओके. वाचक रसिकांना वाचकपीठ बद्दल संपूर्ण माहिती व्हावी, त्यांनी वाचकपीठ बद्दल अधिकाधिक जाणून घ्यावं ह्या हेतूने वाचकपीठशी संबंधित एक प्रश्न शब्दकोडाच्या स्वरूपात विचारला जातो आणि या पाक्षिक शब्दकोडाचे विजेते चौथ्या रविवारच्या काव्य चर्चेत घोषित केले जातात. त्याप्रमाणे वाचकपीठ पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 3 आणि 4 चे विजेते आता आपण जाहीर करणार आहोत. पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 3 होते 1 ते 9 ह्या अक्षरात वाचकपीठ समूहातील एका कवयित्रीचे नाव आहे आणि त्याचे उत्तर होते शर्मिला सुनील गोसावी. आणि त्या कोड्याचे अचूक उत्तर मिळाले लोणी येथून साहेबराव तुपे, अस्तगावचे शशी त्रिभुवन, नाशिकवरून वंदना वाघ यांच्याकडून. आणि त्यापैकी भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत वंदना वाघ नाशिक. वंदनाताईंचं मनापासून हार्दिक अभिनंदन. शब्दकोडे क्रमांक 4 होते 1 ते 10 ह्या अक्षरात वाचकपीठ समूहातील एका समीक्षक कवीचे नाव आहे आणि त्याचे उत्तर होते भास्कर भानुदास निर्मळ. आणि याचे अचूक उत्तर मिळाले लोणी येथून साहेबराव तुपे, शर्मिला गोसावी अहिल्यानगर, प्रिया धारुरकर संभाजीनगर आणि नाशिकवरून वंदना वाघ यांच्याकडून. आणि त्यापैकी भाग्यवान विजेते ठरले आहेत साहेबराव तुपे लोणी. सहभाग घेणाऱ्या सर्व शब्दप्रभूंचे आणि भाग्यवान विजेत्यांचे वाचकपीठतर्फे मनपूर्वक अभिनंदन. विजेत्यांचे बक्षीस लवकरच त्यांच्या पत्त्यावरती पाठवले जाईल. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद मॅडम. मित्रांनो, आजची ही रंगलेली काव्य चर्चा आणि आजचा हा काव्य संग्रह याबद्दलची वाचण्याची आपली उत्सुकता आणि ते परत नव्याने समजून घेण्याची जी उत्सुकता ती प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितच निर्माण झाली असेल. आजचा हा संग्रह शाबूत राहो हे लव्हाळे हा खरोखरच अद्भुत आणि अवर्णनीय अशा
शब्दामध्ये प्रत्येक इथे उपस्थित भाष्यकारांनी, अध्यक्षांनी आणि स्वतः अंजलीताईंनी आम्हाला तो त्यांच्या शब्दाने, शब्द सामर्थ्याने उलगडून दाखवला. तो अगदी आमच्या मनात रुजला, भावला आणि आम्ही तो मनात साठवून ठेवला. अंजली धमाळ मॅडमच्या शब्द सामर्थ्यापुढे तर सर्व फिके असंच म्हणावं लागेल. त्याचबरोबर माननीय देशमुख साहेब यांनी केलेलं विवेचन तितकंच अभ्यासपूर्ण आणि अध्यक्ष सरांनी केलेलं भाष्य ही तितकंच महत्वपूर्ण होतं. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ दिलात, आपले अमूल्य विचार आमच्यापर्यंत पोहोचवले. त्याचबरोबर वाचकपीठचे सर्व सन्माननीय सभासद यामध्ये सहभागी झाले आणि आपापल्या जबाबदारींचं पालन केलं. त्याबद्दल वाचकपीठ प्रतिष्ठान आपल्या सर्वांचेच ऋणी आहे. असाच स्नेह आपण कायम ठेवावा या अपेक्षासह आपल्या सर्वांची रजा घेतली. मी धन्यवाद आपल्या सर्वांचे. धन्यवाद.